नवीन विषय मी सुरू करणार आहे. Daniel's power prayer. दानिएलची सामर्थ्याने भरलेली प्रार्थना. Daniel's power prayer. दानिएलची सामर्थ्याची प्रार्थना किंवा सामर्थ्याने भरलेली प्रार्थना. You know, prayer is the foundation of our church. प्रार्थना आपल्या चर्चचाही पाया आहे. I started this church with prayer. आणि मी हे चर्च प्रार्थनेद्वारे सुरू केलेलं आहे. We hardly had 10 people. तेव्हा फक्त 10 माणसं जेमतेम चर्च मध्ये होती. Only 10 people. 10च माणसं मोजून असतील त्या काळात. And that included me and my wife. आणि त्या 10 मध्ये आम्ही दोघेही होतो. And we used to pray. मग आम्ही प्रार्थना करायचो. And God heard our prayer. देवाने आमची प्रार्थना ऐकली. Today we have more than 15,000 members. आज 15,000हून जास्त सभासद आपल्या चर्चला आहेत. Amen. म्हणून देवाला धन्यवाद आणि आमेन. And with more than 3,000 cell leaders. आणि 3,000हून जास्त सेल लीडर आहेत. But it all began with prayer. पण सगळ्याची सुरुवात प्रार्थनेने झाली. So we need to see what prayer is. तर आपण पाहायला हवं की ही प्रार्थना काय आहे. And so we'll open our Bibles to Daniel chapter 10 verse 12. दानिएल 10:12. Then said he unto me, Fear not, Daniel, for from the first day that thou didst set thine heart to understand and to chasten thyself before thy God, thy words were heard, and I am come for thy words. दानिएलचा 10वा अध्याय आणि 12वे वचन. तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानिएला, भिऊ नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले, त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले आणि तुझ्या शब्दांमुळे मी आलो आहे. You know, Daniel was a praying man. दानिएल एक प्रार्थना करणारा माणूस होता, हे तुम्हाला माहित असेल. He practiced prayer 3 times a day. दिवसातून 3 वेळेला प्रार्थना करायचा त्याचा सराव होता. That's what Daniel 6:10 tells us. दानिएल 6:10 मध्ये याचा उल्लेख आहे. It was his custom त्याची ती सवय होती. that 3 times he used to pray. त्याची ती सवय होती, त्याची ती प्रथा होती की दिवसातून 3 वेळा तो प्रार्थना करायचाच. Sometimes we say, if I am led to pray, I pray. कधी कधी आपण असं म्हणतो की नाही, मला प्रार्थना करायचं मार्गदर्शन झालं तर मी प्रार्थना करीन. And most of the times we are never led. आणि जास्तीत जास्त वेळेला ते प्रार्थनेचं मार्गदर्शन आपल्याला होतही नाही. And that time never comes. आणि ती वेळ कधी आपल्या जीवनात येतही नाही. And so we don't pray. आणि म्हणून आपण प्रार्थना करतही नाही. Sometimes it is good to set a custom of praying. आणि म्हणून कधी कधी अशा रीतीनं प्रार्थना करायची सवय लावून घेणं चांगलं. Practice praying. प्रार्थनेचा सराव लावा. Amen. आमेन. Every day pray. रोज प्रार्थना करा. Every day seek God. रोज देवाला शोधा. I seek God minimum 5 hours a day. मी कमीत कमी 5 तास दर दिवशी देवाला शोधतो. Every day. रोज. For the past 25 plus years. 25हून जास्त वर्ष आज ह्या गोष्टीला झाली. People will say 5 hours. लोक म्हणतील 5-5 तास कशाला. You have to meet God more than you meet people. असं नव्हे, लोकांपेक्षा जास्त देवाला हे भेटायला हवं. Amen. Amen. If you want things to happen, if you want things to change, जर खरोखर गोष्टी बदलाव्यात अशी आपली इच्छा असेल आणि सगळं ठीकठाक व्हावं अशी इच्छा असेल तर देवाला हे शोधायलाच हवं. we need to see God. आपण देवाचा धावा करायलाच हवा. Amen. Amen. And so we see Daniel praying 3 times a day. तर आपल्या लक्षात येतं इथे की दानिएल दिवसातनं 3 वेळा प्रार्थना करतो. And he had a busy schedule. आणि तो व्यस्त असायचा, कामात असायचा. He was very busy बिझी होता, असा रिकाम टेकडा नव्हता काही. because व्यस्त he was होता. in the top position. कारण की त्याचं पद मोठं होतं, मोठा अधिकारी होता. Yet he prayed. तरीही त्याने वेळ काढून प्रार्थना केली, हे विशेष. You know, he was one of the 3 top administrators of the most powerful country in those times. आणि त्या जमान्यामध्ये एक अतिशय सामर्थ्यशाली असा जो देश होता, त्या देशातल्या 3 व्यवस्थापन सांभाळणाऱ्या व्यवस्थापकांपैकी हा दानिएल एक. Yet he prayed. तरीही इतका व्यस्त असतानाही त्याने प्रार्थनाही केली. Amen. आमेन. And prayer works. आणि प्रार्थना काम करते हो. How does it work? प्रार्थना कशी काम करते. We need to see how prayer works. आपण हे पाहायला हवं की प्रार्थना केल्यानंतर ती प्रार्थना काम कशी करते. Are there messengers transporting the actual words to God? How does it reach God? काही निरोपे असे असतात का की जे निरोपे येतात, आपली प्रार्थना किंवा आपल्या प्रार्थनेतले शब्द उचलतात आणि ते शब्द लिटरली देवापर्यंत पोहोचवतात. असे कोणी निरोपे आहेत का. असं होतं का. Yes. होतं ना. Your prayers are being taken to God. आपल्या प्रार्थना देवाकडे उचलून घेऊन जाण्यात येतात. Amen. आमेन. You know, many times, बऱ्याच वेळेला though some people don't like to pray, जरी काही लोकांना प्रार्थना करणं आवडत नाही, but yet
तरीही when in troubled times you pray, संकट समयी जेव्हा आपण प्रार्थना करतो you feel so much better. तेव्हा किती बरं वाटतं ना. You may not see the changes taking place, आणि बदल आपल्याला कदाचित लगेच घडून आलेला दिसत नाही, yet तरीही you feel better. संकटांमध्ये पडल्यानंतर जर प्रार्थना केली तर किती बरं वाटतं. See, something happens inside of you. काय होतं, आतून काहीतरी होतं. Amen. Amen. Though the circumstance may not change immediately, आणि जरी परिस्थिती लगेच तात्कालिक बदलली नाही तरी आतून काहीतरी होतं. you feel better inside of you. आपल्याला आतून चांगलं वाटायला लागतं. Amen. Amen. Sometimes we say, कधी कधी आपण म्हणतो, Pastor, I pray, पास्टर मी प्रार्थना करतो but yet I'm not getting answers to my prayer. तरी माझ्या प्रार्थनेला मला उत्तरं मिळत नाही. So we need to look to these issues. तर या सगळ्या बाबींकडे थोडं पाहायला हवं We need to deal with it. आणि या सगळ्यांची कारवाई करायला हवी. And in Daniel's life दानिएलच्या जीवनात, or prayer life, दानिएलच्या प्रार्थनेच्या जीवनात we find आपल्याला असं आढळतं how a man of the covenant, कशा पद्धतीनं कराराचा माणूस he changed the course of events in the nation through prayer. करारी माणसानं, एका दानिएल सारख्या करारी माणसानं प्रार्थनेद्वारे कशा पद्धतीनं संपूर्ण देशाचा ओघ आणि इतिहास बदलून लावला. See, one man can change the nation. म्हणायचा अर्थ पोहोचतोय ना तुमच्यापर्यंत. एक व्यक्ती देश बदलू शकतो. One man. एक व्यक्ती, One man, Daniel changed the course of nature that time. एकच व्यक्ती दानिएल, त्याने संपूर्ण रहाटी बदलून टाकली त्या देशाची. If Daniel could change the entire course of the nation of Israel by his prayers, आणि दानिएल जर त्याच्या प्रार्थनेद्वारे इस्रायल देशाच्या संपूर्ण रहाटीला बदलू शकला, regardless of satanic hold, आणि सैतानाचा मग किती ताबा होता, काही होतं, त्याला न जुमानता, then we need to see exactly how he prayed. तर मग आपण हे पाहायला हवं की त्याने जी प्रार्थना केली ती अचूकपणे कशी केली. And we need to see what happens when one prays. आणि हेही पाहायला हवं की एखादा माणूस जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा काय होतं. We also need to see आपल्याला हेही पाहायची गरज आहे what kind of prayers can be effective. कुठल्या पद्धतीच्या प्रार्थना प्रभावशाली ठरू शकतात. Amen. आमेन. And so the Bible says in Daniel chapter 10 verse 1, दानिएलचा 10वा अध्याय त्यातलं पहिलं वचन बायबल म्हणतं, there was a time Daniel was praying for 21 days. एक वेळ आली की दानिएलानं 21 दिवस प्रार्थना केली. 21 days he was praying. 21 दिवस दानिएल प्रार्थनेत उतरला And the angel came to him. आणि देवाचा दूत दानिएलकडे आला. Let us read it. वाचूया. Then said he unto me, Fear not, Daniel, for from the first day that thou didst set thine heart to understand and to chasten thyself before thy God, thy words were heard, and I am come for thy words. But the prince of the kingdom of Persia withstood me 21 days. But lo, Michael, one of the chief princes, came to help me, and I remained there with the kings of Persia. दानिएल 10वा अध्याय 12 12च्या and पुढे 13. 12 आणि 13. तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानिएला, भिवू नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले ना, त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आलेले आहेत. See that. आणि तुझ्या शब्दांमुळे मी आलोय. परंतु Did you see पारसाच्या राज्याच्या अधिपतीने 21 दिवस मला अडवलं. आणि पहा, मिखाएल मुख्य अधिपतींपैकी एक माझे सहाय्य करायला आला आणि मग मी तिथे पारसाच्या राजाजवळ राहिलो. Did you see many things are happening when you pray? लक्षात येतंय का हळूहळू की जेव्हा आपण प्रार्थना करायला लागतो ना, त्याला बरंच काही व्हायला लागतं. We think that prayer is not affecting anything. आपल्याला असं वाटतं की प्रार्थना म्हणजे प्रार्थनेने काही होत नाही हो, प्रार्थनेचा काही प्रभाव पडत नाही. No, it's a very powerful force. असं नव्हे, प्रार्थना एक सामर्थ्यवान अशी शक्ती आहे. Very powerful force. प्रार्थना एक सामर्थ्यवान ऊर्जा आहे, शक्ती आहे. Amen. Amen. So never neglect prayer. तर प्रार्थनेकडे पहिलं तर कधी दुर्लक्ष करू नका. Today people have no time for prayer. आज अलीकडचा जमाना असा झालाय की लोकांना, बिलीवर लोकांना प्रार्थना करायला वेळ नाही. Even the pastors don't have time to pray. बिलीवर माणसं तर लांब, पास्टर लोकांना प्रार्थना करायला वेळ नाही म्हणजे कमालच. They are running about visiting people. लोकांना भेटत राहायचं, घरोघरी जायचं, Morning in this house, afternoon another house, evening another house. सकाळी यांच्या घरी, दुपारी त्यांच्या घरी, संध्याकाळी त्यांच्या घरी. Only rushing about. इकडे जा, ह्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे जा, हे ऐक ते ऐक, मग तुझं काय, मग त्यांनी काय केलं, मग असं कसं झालं. That's why the ministry is not effective. आणि म्हणून त्यांची जी काही सेवा असते ती
प्रभावशाली होत नाही. even in our own lives, आपल्या स्वतःच्या जीवनातही, even for our own needs, आपल्या स्वतःच्या गरजांसाठी सुद्धा we need to spend quality time in prayer. आपण चांगल्या दर्जाचा काळ प्रार्थनेत घालवायला हवा. Amen. प्रार्थनेत घालवायला हवा. Now we will see आता आपण पाहू the Old Testament type of prayer. First. जुन्या करातल्या प्रार्थनेची पद्धत. The first point, पहिला मुद्दा, the Old Testament prayer. जुन्या करारातली प्रार्थना. Because we see Daniel made the Old Testament kind of prayer. का आपण पाहतो की दानिएलानं जुन्या करारातली जी प्रार्थना होती, जुन्या करारातल्या प्रार्थनेची जी पद्धत होती ती केली. Now the angel came and visited Daniel. देवाचा दूत आला आणि दानिएलला भेटला. And what did he tell Daniel? आणि देवाच्या दूतानी दानिएलला असं ते काय सांगितलं? Your words were heard from the first day that you set your heart to understand. दानिएलला देवाचा दूत असं म्हणाला की ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला तयार झालास ना, त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले. See, your words were heard the same day you prayed. त्याच दिवशी की ज्या दिवशी तू प्रार्थना केली, तुझे शब्द ऐकण्यात आले. See, but why did it take 21 days to reach? पण मग 21 दिवस का हो लागले उत्तर यायला? Something happened from the first day till the 20th day. पहिल्या दिवसापासून 21व्या दिवसापर्यंत काहीतरी झालेलं आहे. Are you seeing something here? काहीतरी इथं तुम्हाला आता दिसायला लागलाय का? 21 days it took for that prayer answer to come. 21 दिवस लागले त्या केलेल्या पोचलेल्या प्रार्थनेचं उत्तर यायला. See, to go it was easy, to come with an answer was hard. त्या प्रार्थनेचे शब्द वर जाणं सोपं गेलं, पण त्या प्रार्थनेचं उत्तर खाली येणं, ते उत्तर येताना अवघड See, गेलं. the devil stops as much as he can to stop you people receiving the answer from God. सैतान अटीतटीने सगळे प्रयत्न करत असतो की आपणा लोकांना जी उत्तरं प्रार्थनेतनं मिळायला हवी आहेत देवाकडनं ती मिळू नयेत. See, the angel was revealing this truth. आणि हे देवाचा दूत हे रहस्य, हे सत्य इथे प्रगट करत होता. Something stood against him. काहीतरी त्याच्या विरुद्ध उभं राहिलं. Something or somebody was saying, sorry, you will not go down to give this answer to this man of God. काहीतरी का कोणीतरी त्या दूताच्या विरुद्ध उभं राहिलं आणि त्याला म्हणालं की नाही, देवाच्या सेवकाच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन तू नाही पोहोचू शकत, ते उत्तर नाही त्याला देऊ शकत. See? So there was a battle म्हणजे एक युद्ध तिथे होत होतं. and we blame God. आणि आपण देवाला दोष देतो. We say, I have prayed so many times, why God is not answering? आपण मात्र दोष देवाला देतो की मी इतक्या वेळेला प्रार्थना केलेली आहे पण देव मला उत्तर का देत नाही. Has it reached the ears of God? पहिलं तर देवाच्या कानापर्यंत तुझी प्रार्थना पोहोचलेली आहे का? Yes. आहे. The day you prayed, that word it had reached God's ears. ज्या दिवशी तू प्रार्थना केली त्याच दिवशी ते प्रार्थनेतले शब्द देवाच्या कानावर पोहोचले. But did God answer? पण मग देवाने उत्तर दिलंय का? Yes. दिलेलं आहे. Didn't God ask the angel to go and supply this thing to the man of God? देवाने त्या देवाच्या दूताला सांगितलं ना की ही गोष्ट त्या माझ्या सेवकाला, त्या माझ्या माणसाला खाली जाऊन तू दे. See, God said, go. देव त्याला म्हणाला की तू जा. God is ever ready to answer you. देव त्या दूताला म्हणाला की दानिएलच्या प्रार्थनेचं हे उत्तर आहे, उत्तर घेऊन तू निघ. Daniel wanted this, take it. दानिएलला हे हवं आहे, हे त्याला तू पोचतं कर. But पण on the way, रस्त्यात when the angel was coming, देवदूत जेव्हा येत होता somebody stopped. तेव्हा कोणीतरी अडवलं. Somebody stopped. कोणीतरी अडवलं. You are not passing from here. इथून तू जायचं नाही. This is my territory. हा भाग माझा आहे. So there is a territory तर प्रदेश असतात where the devil and his forces don't allow the angels to reach with the answers of God. असे काही प्रांत असतात, असे काही भाग असतात की जिथं सैतान उत्तर देवाच्या माणसांपर्यंत पोहोचू देत नाही. He says this is our territory. आणि सैतान म्हणतो हा प्रांत आमचा आहे. So he was contending with this angel. तर देवाच्या दूताशी सैतान झगडू लागला. Because verse 13 says, 13व्या वचनात लिहिलंय, but the prince of the kingdom of Persia withstood me 120 days, but lo, Michael, one of the chief princes, came to help me, and I remained there with the kings of Persia. परंतु पारसाच्या राज्याच्या अधिपतीने 21 दिवस मला अडवले आणि पहा मिखाएल मुख्य अधिपतींपैकी एक माझं सहाय्य करायला आला. Did you see that? आमेन. There are hierarchies in the angelic domain. त्या दूतांच्या प्रांतांमध्ये पण हैराकी किंवा राज्य आहे. This angel needed the help of a greater angel. या देवाच्या दूताला त्याच्यापेक्षा वरिष्ठ दूताची गरज पडली. God is opening up the curtain in the spiritual realm. देवा आध्यात्मिक स्तरातला पडदा इथे थोडा उघडतोय And he's revealing what goes out in the space. आणि प्रगट करतोय
की अंतराळात काय काय चालतं. You know, these things happen in the second heavens. आणि या सगळ्या गोष्टी दुसऱ्या स्वर्गात घडतात. The earth has many, many layers, you know it. पृथ्वीला अनेक अनेक लेयर्स आहेत. The first layer close to the earth, पहिला लेयर, पहिला भाग पृथ्वीच्या जवळचा आहे, very close, फारच जवळचा, where you know the parachute jumpers jump, की जिथे पॅराशूट मधून उडी मारणारे उडी घेतात or the air balloons that travel. You know. किंवा एअर बलून जे असतात ते तिथे प्रवास करतात. The first 4 or 5 kilometers they can travel up in the space or पहिले atmosphere. 4-5 किलोमीटर अंतरात त्यांना प्रवास करता येतो. Amen. Amen. That is the first level, the closest. हे to the पहिलं earth. स्तर झालं जवळचं, आपल्याला पृथ्वीला जवळचं. Then there is another level or layer मग अजून एक स्तर किंवा अजून एक मजला आहे where planes fly. जिथे विमानं उडतात. You know, the planes fly about 10 kilometers. विमानं उडतात इथून 10 किलोमीटरच्या दुरीवर. And above that, त्याही वर there is another level तिसरा मजला आहे where the air becomes thinner and thinner. जिथे मग हवा किंवा वायू एकदम पातळ पातळ होत जातो. And that is the areas where only supersonic planes they travel. आणि त्या भागामध्ये त्या स्तरामध्ये मग मोठी मोठी विमानं प्रवास करतात. That is the 40 kilometers and above. 40 किलोमीटरहून उंच इथून. Then there's another level above it, the meteors, where the stones come on the earth. त्याच्यानंतर अजून एक मजला आहे की जिथून धूमकेतू वगैरे हे जे प्रकार आहेत ते पृथ्वीवरती That is येतात. about 60 kilometers. 60 किलोमीटरच्या वर हा मजला आहे. Then there is the spacecraft which goes out into the space. मग अंतरातली यानं जी जातात ती एक जागा आहे. That is more than 400 ते kilometers. 400 किलोमीटरहून उंच आहे. Then last you have these satellites आणि मग that go शेवटचं around the earth. सॅटेलाइट हे सगळे जे जातात That is maybe more than 700-800 kilometers. 700-800 above. किलोमीटरच्या वरचा हा मजला आहे. Then there are planets. मग ग्रह. So there are levels in the surface. लक्षात येते ना मी काय म्हणतोय. पृथ्वीवरून हे सगळे टप्पे मजले आहेत वर And अंतराळात. so I feel above these levels that we talk about is the spirit realm. आणि मला असं वाटतं या सगळ्या मजल्यांच्या वरचा जो मजला आहे तो आत्मिक आहे. But I feel that even the devil comes down to the level where the air is because he is the power of the air. पण मला असं वाटतं की सैतान वायू किंवा हवा हा म्हटलेला जो मजला होता त्या मजल्यापर्यंतही खाली उतरतो, कारण तिथे तो अंतरातला अधिपती लिहिलेला आहे ना बायबलमध्ये. Amen. Amen. And the Paul also speaks about the 3 heavens. बायबलमध्ये पॉलही 3 स्वर्गांविषयी बोलतो. He said, I went to the 3rd heavens. पॉल म्हणाला मी 3ऱ्या स्वर्गात गेलो. Amen. So when we look from down, we see the first level where the plane flies. आपण जेव्हा खालून वर पाहतो तेव्हा आपल्याला पहिला मजला असा दिसतो की जिथे विमानं उडतायत. Amen. Then we have the second level and the third level, that मग is the दुसरा 3rd मजला, heavens. तिसरा मजला, तिसरं स्वर्ग. Amen. And so when people go above this certain level, they don't come down. आणि मग लोक एका विशिष्ट मजल्याहून वर गेली ना अंतराळात की खाली येत नाही. Amen. Sometimes you just keep on floating in the air when आणि you कधी go कधी above. हवेमध्ये तरंगत राहतात, त्याही एकदम कुठला वरचा मजला गाठला तर. Amen. Because there is no air, कारण very तिथे- thin air. तिथे वायू किंवा हवा एकदम पातळ होत जाते. And the evil spirits all around in those atmospheres are working against Christians. आणि तिथं अवतीभवती अंतरातले सगळे हे दुरात्मे ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध कार्य करत असतात. The headquarters of the kingdom of darkness is above. अंधाराच्या राज्याचं मुख्यालय वरती आहे Amen. अंतराळात. And the devil rules from there. आणि तिथून सैतान राज्य करतो. And he stops the answers to come to आणि स्वर्गातनं reach जी to us. उत्तरं सोडली जातात ना त्या उत्तरांना सैतान त्या मजल्यावरती अडवतो. That's why they are called principalities, powers, सत्ता, अधिकार, rulers, म्हणूनच spiritual wickedness in high places. उच्च स्थानातील सत्ता, अधिकार म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे. And that's why man cannot do much. आणि मग तिथे माणूस फारसं काही करू शकत We नाही. need the help of the Holy Spirit. We need the help of the angels. आणि तिथे मग पवित्र आत्म्याची आणि देवदूतांची आपल्याला मदत लागते, कारण तिथं आपलं काही चालत नाही. Amen. We Amen. need to take the help of the word of God. मग तिथं देवाच्या शब्दांची आपल्याला मदत घ्यायला The लागते. word of God has power to reach to those spaces and pull down the powers of the देवाच्या devil. शब्दांमध्ये ते सामर्थ्य आहे की अंतरातल्या ह्या सगळ्या मजल्यांमध्ये जाऊन तिथून ती उत्तरं किंवा त्या अडचणी लांब करून उत्तरं आणू शकतं. Praise the Lord. देवाचं वचन. Amen. आमेन. So you can imagine म्हणजे तुम्ही कल्पना करा that everything we want for ourselves here on this earth, या भूतलावर आपल्याला स्वतःसाठी जे काय हवंय the devil tries to stop you getting. सैतान प्रयत्न करतो की तुम्हाला ते मिळू नये. Amen. He does not want you to get all the blessings. सैतानाची इच्छा नसते की तुम्हाला ते सारे आशीर्वाद मिळावे. And so the angel had to break off that cordon to reach to Daniel. तर
दूताला त्या मजल्यामध्ये झुंज करून तिथून ते उत्तर दानिएल पर्यंत आणावं लागलं. He says, for 21 days the spirit of the king of Persia blocked my way. तो म्हणतो पारसाच्या राज्याच्या अधिपतीनं 21 दिवस माझा रस्ताच अडवला. Angel was saying to Daniel, देवाचा दूत दानिएलला हे सांगत होता की मी उत्तर घेऊन कधी चालू असतो पण मध्ये मला अडवलं. he was not allowing me to come to you with the answer. आणि तो पारसाच्या राज्याचा अधिपती मला अडवून इतका बसला, जाम अडवून बसला की तो मला तुझ्यापर्यंत उत्तर पोचूच देईना. I wanted to come down. मला तर लगेच तुझ्यापर्यंत यायचं होतं, मला देवानी आज्ञाही केली होती. But then, पण मग what did I do? मी काय केलं? I called upon the more stronger angel, मी माझ्याही पेक्षा बलवान शक्तिशाली दूताला the बोलावलं, archangel Michael, जो मिखाएल आद्य देवदूत त्याला बोलावलं. and he came to help me. आणि तो मला सहाय्य करायला आला. And I left him there with the spirit of the kingdom of Persia. आणि मी तिथे पारसाच्या राजाजवळ त्याला सोडलं. See what kind of battles are waging there in the atmosphere. म्हणजे त्या अंतराळात कुठल्या पद्धतीची युद्ध सगळी पुकारली जात आहेत पहा. आपल्याला दिसत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की नाहीच आहे. Amen. We didn't know what all things are attached to our prayers. आपल्याला माहित नाही, आपल्याला माहिती नव्हतं की आपल्या प्रार्थनेमागे काय काय सगळं लागलेलं असतं. See, these things are not written in our whole Bible. या गोष्टी, या सगळ्या In whole गोष्टी, in our Bible. या सगळ्या गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या नाही. But God has, another book in heaven पण देवाचं स्वर्गात अजून एक पुस्तक आहे which speaks of His purpose and deeper things. ज्याच्यामध्ये त्याचे संकल्प आणि गहन गोष्टी विधित केल्या आहेत. In Daniel 10:21, दानिएल 10:21 the angel said, देवाचा दूत बोलला, "But I will show you that which is noted in the scripture of truth, and there is none that holdeth with me in these things but Michael your prince." तर देवाचा दूत बोलला, परंतु जे सत्याच्या लेखात लिहिलेले आहे See? ते मी तुला प्रगट करतो आणि त्यांच्या विरुद्ध बळ धरणारा असा तुमचा अधिपती मिखाएल See? याच्या वाचून माझ्या बरोबर कोणी नाही. So there is another scripture of truth in तर heaven. सत्याचा अजून एक लेख स्वर्गात लिहिलेला आहे There are many things written in that scripture of truth. आणि त्या सत्याच्या लेखामध्ये बरंच काही लिखाण आहे. God has given us this Bible, देवाने आपल्याला इथे भूतलावर बायबल दिलंय and this is sufficient for us. आणि हे बायबल इथे भूतलावर आपल्याला पुरेस आहे. So the battle against the angel bringing the answer to Daniel was so great तर देवदूताचं हे जे युद्ध झालं की दानिएल पर्यंत आपल्याला उत्तर पोचवायची जबाबदारी देवाने दिली, त्याच्या मागचं हे युद्ध इतकं गहन आणि मोठं that Michael had to come and assist him. की शेवटी मिखाएल जो आद्य देवदूत त्याला अक्षरशः यावं लागलं तिथे आणि मदत करावी लागली या दूताला. So God was opening the veil तर देव पडदा उघडत होता. of the spiritual world, आध्यात्मिक जगाचा पडदा तेव्हा देवाने थोडा उघडला that He may let you to see what is happening in the spiritual realm. की देवाने थोडंसं आपल्याला पाहू द्यावं की आध्यात्मिक जगात काय काय होतं, एक झलक घे. So the devil has his checkpoint there in the heavens. तर सैतानाचे काही चेक पॉइंट आहेत तिथे अंतराळात स्वर्गात. Checkpoint बसले pass चेक पॉइंट सैतानाने at the second heavens. दुसऱ्या स्वर्गात A checkpoint of darkness. अंधाराचा चेक पॉइंट. You know, you have checkpoints at every place. तुम्हाला माहितीये ना सगळीकडे चेक पॉइंट म्हणजे ते टोलचे नाके असतात ना So तसं. they check you and then they allow you. तर तिथे तुम्हाला टोल नाक्यापाशी तपासतात आणि मग तुम्हाला सोडतात. So there is a checkpoint in the heavenlies तसंच स्वर्गीय अंतरामध्ये पण चेक पॉइंट आहेत where there is a fierce warfare जिथे taking खूप place. गहन असं युद्ध होत असतं. Amen. आमेन. We think that there's nothing happening up. आपल्याला मी आता म्हंटल ना आपल्याला दिसत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की नाहीच आहे, पण असं नाहीये. But if God opens our eyes, देवानी जर आपले डोळे कधी उघडले in fact, you will see millions and myriads of angels flying about तर this तुम्हाला atmosphere. करोडो आणि करोडो देवदूत अंतरात उडताना दिसतील. देवानी जर डोळे आपले कधी उघडले तर. Very busy. अतिशय व्यस्त आहेत ते दूत. God had opened my eyes once, देवानी एकदा माझे डोळे उघडले and I saw myriads of angels आणि मी in the करोडो open heavens. देवदूतांना वर पाहिलं In the open heavens. उघड्या स्वर्गात. And when I saw that, I fell down, आणि जेव्हा हे दृश्य मी पाहिलं मी तर खालीच पडलो and I could not get up. आणि मला उठायलाच होईना. There are myriads of angels. करोडो देवाचे दूत आहेत. Amen. आमेन. Sometimes these angels are more busy than us. कधी कधी हे देवाचे दूत आपल्यापेक्षाही कामात व्यस्त असतात. We take things so lightly. आपण मात्र गोष्टी इतक्या सहजासहजी घेतो. Amen. आमेन. That's why you need to have a strong prayer and holy prayer. आणि म्हणून आपली प्रार्थना जरा बलवान आणि जरा पवित्र अशी असायला हवी. Even a holy anger prayer. एक पवित्र क्रोधाने भरलेली प्रार्थनाही चालेल. The kingdom of heaven lacks violence, स्वर्गाच्या राज्यात हिंसा जरा कमी पडत and the violent take it by force. आणि जे हिंसक आहेत ते बळजबरीनं राज्य ताब्यात घेतात. Some of our prayers are so mild. आपल्यातल्या काहींच्या प्रार्थना
फार दुबळे आहेत, so beggarly. भिकारडे आहेत. There is no authoritative prayer. त्याच्यात अधिकारयुक्त प्रार्थना नाही. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? You need to have authoritative prayer. अधिकारयुक्त प्रार्थना पाहिजे. Amen. Amen. A prayer that challenges the demon अशी forces. प्रार्थना की जी सैतानी शक्तीला आणि सैतानी सैन्याला आव्हान टाकेल. Amen. आमेन. We need to challenge the demons. त्या भूतांना, त्या दुरात्म्यांना आपल्याकडनं आव्हान गेलं पाहिजे. Amen. Amen. As we challenge him here, when there are demon possessed cases, we say, in the name of Jesus, leave him. जसे इथे आपण सैतानग्रस्त माणसांना पाहिल्यानंतर कसं आव्हान टाकतो सैतानाला की येशूच्या नावात मी तुला आज्ञा करतो, सोड द्याला. And he leaves. आणि सैतान त्याला सोडून जातो. The devil leaves. सैतान सोडून जातो. You see it every Saturday. दर शनिवारी आपण हे पाहतो. Not one devil said, I will not leave. एकही सैतान किंवा दुरात्मा आजवर असं म्हटलेला नाही की मी सोडणार नाही. He may have said it, but finally he has to leave. कदाचित असं बोलला असेल एखाद वेळेला की मी सोडणार नाही, पण शेवटी सोडून जातो. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Because we have power. आपल्याकडे सामर्थ्य आहे हो. Praise the Lord. Amen. That's why we need to have sometimes holy anger prayer. आणि म्हणून कधी कधी आपण पवित्र क्रोधाने भरलेली प्रार्थनाही करायला हरकत नाही. When I see some people demon possessed, I get angry. कधी कधी काही दुरात्माग्रस्त सैतानग्रस्त माणसांना मी पाहिलं, ज्यांच्या अंगात येते अशांना मी पाहिलं की मला एक पवित्र राग संचरतो. Holy indignation. पवित्र राग येतो माझ्यात. I get angry on the devil. मला राग येतो, मी चिडतो सैतानावर. Amen. Amen. So there should be a holy anger prayer. There should be intimate prayer. तर एक पवित्र रागाने भरलेली प्रार्थना असायला हरकत नाही, एक जवळची प्रार्थना असायला हरकत नाही, Serious prayers. एक गांभीर्यानं केलेली प्रार्थना असायला हरकत Spiritual नाही. prayers. आध्यात्मिक प्रार्थना, आत्मिक प्रार्थना, Praying in the पवित्र Holy Ghost. Praying in tongues. अन्य भाषेमध्ये केलेली प्रार्थना, पवित्र आत्म्याने भरून केलेली प्रार्थना, हे सगळं करायला हरकत नाही. Amen. In the heavenlies there are good and bad spirits warring for you. स्वर्गीय स्थानांमध्ये चांगले आणि वाईट दुरात्मे तुमच्यासाठी झगडतायत. Amen. आमेन. There are sympathetic spirits. There are unsympathetic spirits out there in the तिथे heavenlies. स्वर्गीय स्थानांमध्ये असे काही आत्मे आहेत ना की जे सुटलेले आहेत, जे झगडतायत. There is a battle there between truth and falsehood. सत्य आणि खोटेपणा यांच्यात वर लढाई चालली आहे. There is a battle. युद्ध चाललेलं आहे वर. Angels are standing for you. देवदूत तुमच्यासाठी उभे आहेत. They are battling for you ते तुमच्यासाठी लढतायत. because you are in the truth. कारण तुम्ही सत्यात आहात. Because you are the children of God. कारण तुम्ही देवाची मुलं आहात. And they have to stand for you. आणि देवदूतांनी तुमच्याच बाजूने उभं राहायला पाहिजे. Yes. हो. There are battles there between darkness and light. अंधार आणि प्रकाश यांच्यातलं युद्ध वरती चाललंय. Every day. रोज चाललंय. Every moment. रोज प्रत्येक क्षणाला चाललंय. There is a fight going on. युद्ध चाललेलं आहे. Amen. आमेन. You know, because there is a place of confiscation. कारण की तिथे अशी ती जागा आहे. Amen. आमेन. Because that is the place where the evil spirits confiscate all that blessing that should reach to you. जिथे दुरात्मे काय करतात, जे सारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचायला हवे आहेत ते मध्येच अडवतात, Amen. आपल्या ताब्यात घ्यायला A पाहतात. spiritual storage is there where the devil holds all the blessings that should reach to us. एक आत्मिक साठा तिथे वरती आहे की जिथं सैतान येतो आणि त्या साठ्यातनं, त्या खजिन्यातनं काढलेल्या गोष्टींना, आशीर्वादांना, प्रार्थनेच्या उत्तरांना आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. And it is a place of unprofitable delays. आणि ती जी जागा आहे ती अशा एका उशिराची आहे की जो उशीर होऊन आपल्याला काही लाभ नाही. See, there are divine delays, we know. पहा, काही दैवी उशीर असतात की जे आपल्याला चालतायत, But पण there are delays because of the battle that is being waged in the heavenlies. असा उशीर काय कामाचा की ज्यातनं आपल्याला काही लाभच होत नाहीये. आणि तिथे हे जे युद्ध चाललेलं असतं ना, त्यातनं हे असे उशीर होतात आपल्याला उत्तरं मिळायला, आपले आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचायला. Yes, there are divine delays of God. अर्थातच देवाकडनं काही दैवी उशीर, कधी कधी देव वेळ लावतो, हे देवाकडनं दैवी ते वेगळं, ते चालतंय. But there are evil spirit delays also. पण काही दुरात्मे असतात की जे आपल्याला उशीर लावतात, उत्तरं मिळू देत नाही. And this truth also the church should know. आणि चर्चला हेही सत्य कळायला हवं. Amen. Amen. And so you need to take authority over principalities, तर तुम्ही सत्ता, अधिकार याच्या विरुद्ध अधिकार घ्यायला हवा. powers, rulers, spiritual wickedness in high places. सामर्थ्य, सत्ता, आध्यात्मिक या अंतरातली जी काही सत्ता, It is a place of destiny destruction. सैतानाची ती जी शक्ती आहे की आपल्या दिशेला ती नासधूस करायला. The devil is there to destroy your destiny. सैतान तुमच्या आयुष्याला जी दिशा लागलेली आहे
त्या दिशेचीच नासधूस करायच्या मागे आहे. Some of the Christians don't even believe that the devil exists. काही ख्रिस्ती माणसं सैतान अस्तित्वात आहे यावरही विश्वास ठेवत नाही. One pastor told me these days we have plenty of light all over, so the devil isn't around. एका पास्टरांनी मला एकदा सांगितलं की अलीकडे सगळीकडे प्रकाश आलेला आहे, दिवे आलेले आहेत, म्हणून सैतान नाहीये. Yes, he told me. असं मला एका पास्टरांनी सांगितलेलं And आहे. he's running a church. आणि ते चर्च चालवतात. He says, who said there are demons? आणि ते म्हटले की कोणी सांगितलं की दुरात्मे आहेत, Who सैतान said there आहे. are evil spirits? आता सैतान नाहीये, आता दुरात्मे नाहीयेत, आता दिवे लागले सगळीकडे. In those times, त्या काळात in Jerusalem, there was no light. म्हणे येरुशलेममध्ये लाईट नव्हता, दिवे नव्हते, That's why there were demons. आणि म्हणून दुरात्मे होते, भूत होती. Now we don't need, आता आपल्याला काही गरज नाही, we don't need to think that demons exist now. कारण सगळीकडे इलेक्ट्रिसिटी आलेली आहे, वीज आलेली आहे, तर आता सैतान नाहीये, दुरात्मे नाहीये. He is very much around. असं नव्हे काही, सैतान आहे, Devil is there. सैतान आहे, He is there. सैतान आहे. He is out to destroy your life. आणि तो तुमच्या जीवनाचा नाशच करायला बाहेर You पडला. need to know where your authority lies. तुम्हाला कळायला हवं की माझा अधिकार कुठे आहे. You need to know who you are in Christ तुम्हाला Jesus. कळायला हवं ख्रिस्त येशूमध्ये मी कोण आहे. Praise God. Amen. You need to know your prayer has power. माझ्या प्रार्थनेत सामर्थ्य आहे, हे माझं मला कळायला हवं. Amen. आमेन. You need to pray. तुम्ही प्रार्थना पहिलं तर करायला हवी. I want to encourage you to pray. मला तुम्हा सगळ्यांना हे प्रोत्साहन द्यायचं आहे की प्रार्थना करत राहा. Amen. आमेन. Because there is a place where the evil powers don't allow the blessings to reach to you. कारण एक जागा अशी आहे की जिथे दुरात्म्यांची शक्ती तुमच्यापर्यंत आशीर्वाद पोहोचू देत नाही, ती आडवं घालते. That means म्हणजे- many good things belonging to the children of God, बऱ्याच चांगल्या गोष्टी ज्या देवाच्या मुलांच्या मालकीच्या आहेत, they are confiscated at evil checkpoints. त्या दुरात्म्यांच्या चेकपॉइंटवर किंवा टोल नाक्यावर घेतल्या जातात, त्यांच्यावर कब्जा केला And the जातो. devil is storing away in his storehouse. आणि सैतान त्याच्या स्टोर हाऊस मध्ये, त्याच्या खजिन्यामध्ये ते साठवून ठेवतो, It can be anything. त्याच्या गोडाऊन मध्ये साठवून ठेवतो. मग ते काही असो, It can be your finance, it can be your success, it can be your money, पैसा असेल का यश असेल, काही असेल, your needs, your wants, even your healings. गरजा असतील, तुम्हाला जे हवंय ते असेल, आरोग्य असेल, सैतान काय करतो, तिथे ते अडवतो आणि त्यांनी त्याचे गोडाऊन तिथं बांधले, त्याच्यात भरून ठेवतो. Say, it can be a breakthrough in your life, काहीतरी तुम्हाला जीवनात ब्रेक थ्रू हवा असेल, ते असेल, your जे असेल, elevation. तुमची उन्नती असेल. And so when Daniel prayed to God, आणि म्हणून दानिएलनी जेव्हा देवाला प्रार्थना केली, the moment he knelt down and prayed, the same day, the same moment, ज्या that क्षणाला prayer त्यांनी- reached God. ज्या क्षणाला त्यांनी गुडघे टेकून प्रार्थना केली, त्या क्षणालाच ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचली. See, the problem is not that your prayer does not reach God, समस्या ह्याच्यात नाहीये की माझी प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही, but the delay was because the answer was coming. उत्तर निघालेलं होतं, त्याला विरोध झाला, आडवं घातलं गेलं, म्हणून त्याच्यात समस्या झाली. And the delay was from the first and the second heavenlies. आणि तो जो उशीर आहे, तो उशीर पहिल्या आणि दुसऱ्या स्वर्गीय मजल्यांवर नाही. Now, when Daniel was praying, दानिएल जेव्हा प्रार्थना करत होता, he was not trying to defeat the devil. तो सैतानाला हरवायचा प्रयत्न करत नव्हता. No, Daniel was only putting God to remembrance of the word of God. दानिएल फक्त देवाला त्याच्या शब्दांचं स्मरण करून देत होता की तुझ्या वचनात तू असं असं लिहिलेलं आहेस. But पण indirectly, अप्रत्यक्षरित्या Daniel's prayers affected the principalities and powers दानिएलच्या प्रार्थनेचा प्रभाव त्या सैतानी शक्त्यांवर पडला and caused a battle to take place. आणि त्यामुळे तिथे युद्ध पुकारलं गेलं. Because कारण the forces of evil darkness, जी वाईट दुरात्म्यांची शक्ती they आहे, were trying to keep Daniel's answers from reaching Daniel. त्यांनी प्रयत्न केला की दानिएलचं उत्तर दानिएल पर्यंत पोहोचू नये. And Daniel prayed and he said, why my prayers are not being answered? आणि दानिएलनी तर प्रार्थना केली आणि दानिएल विचार करू लागला की माझ्या प्रार्थनेचं उत्तर का बरं मिळत नाही. Has not God heard me? देव माझं ऐकत नाही का, देवानी माझं ऐकलं नाही का, Does not my prayer go through? म्हणजे माझी प्रार्थना पोहोचलीच नाही का, कुठे इथंच लटकत आहे का. So he continued to fast and seek God तर त्यांनी उपास करून देवाचा शोध सुरू ठेवला. because he could not see what is happening in the heavenlies. कारण दानिएलला दिसेना ना, त्या स्वर्गीय मजल्यांवरती सगळं काय चाललंय ते त्याला दिसेना. So he said, तो मला म्हणाला something is wrong somewhere. की कुठेतरी काहीतरी चुकतंय. Today I prayed, the answer should come today. आज मी प्रार्थना केलेली आहे, आज उत्तर यायला हवं. Sometimes we should be like Daniel. कधी कधी आपण दानिएल सारखं व्हायला हवं. We just pray in the air. आपण हवेतच प्रार्थना करतो आणि हवेतच कुठेतरी जातात आणि हवेतच ते कुठेतरी जातं. आणि हवा हवासं वाटतं. हा. हवं हवंसं खूप वाटतं, पण गेलेलं सगळं हवेत आहे.
And so Daniel said, दानिएल बोलला, today I prayed. आज मी प्रार्थना Why केली didn't it come? की मी आज प्रार्थना Why the केली आहे. answer didn't come today? उत्तर आज आलं का नाही? So he said, मग दानिएल म्हणाला, I will continue to fast and seek the Lord. मी उपास आणि प्रार्थना देवाचा शोध सुरू ठेवतो. What would have happened had Daniel given up in prayer? दानिएलनं जर प्रार्थनेवर हार मानली असती तर काय झालं असतं? I think so. मला असं वाटतं The angel wouldn't have prevailed in the heavenly. देवाचा दूत तिथे मग स्वर्गीय मजल्यांमध्ये टिकून राहिला नसता. Because कारण the devil would have said, सैतान म्हणाला असता, why are you wasting your time? अरे देवाच्या दूता, तू कशाला तुझी वेळ वाया घालवतो? Daniel is not interested. त्या खालच्या दानिएल बाबांनी हार मानली. He has already given up, so you also give up. त्या now. खालच्या दानिएल बाबाने ज्यांनी मागितलं होतं त्यांनी हार मानलेली आहे की मिळत नाहीये, तर तू क्यों झगडा कर रहा है? See? So sometimes कधी कधी we give up. आपण हार मानतो. And so the angels have to give up. म्हणून मग देवाच्या दूतांनाही हार मानावी लागते. You need to believe in your prayer. तर आपण हार मानायची नाही, केलेल्या प्रार्थनेवर विश्वास ठेवायचा की मागितलेलं आहे मिळणार आहे. Yes. कधी I मिळणार will आहे. get it. मिळणार आहे. And so Daniel didn't give up in prayer. दानिएलनी प्रार्थनेवर हार नाही मानली And as a result of answered prayer, आणि त्या उत्तर मिळालेल्या प्रार्थनेचा परिणाम म्हणून situations were changed परिस्थिती बदलायला लागली हो. in the whole nation संपूर्ण देशात for the glory of God. देवाच्या गौरवाखातर अख्ख्या देशात परिस्थिती बदलायला लागली. The whole situation changed. सगळीच परिस्थिती बदलली. Amen. It was a prayer of one man, Daniel. एक माणूस दानिएल त्याची प्रार्थना अख्खा सिनारिओ अख्ख्या देशात बदलला म्हणजे See, कमाल आहे. prayer is so powerful. प्रार्थना ना एवढी सामर्थ्यवान आहे. Amen. Amen. A whole nation of India can change. संपूर्ण भारत देश बदलू शकतो. The whole nation of Maharashtra can change. संपूर्ण महाराष्ट्र राज्य बदलू शकते. एखाद्याने मनावर घ्यायला हवं. Praise God. Amen. See, it was Daniel's prayer. दानिएलची प्रार्थना होती. Though there was great wickedness, जरी दुष्टाई पण फार मोठी होती. many strongholds of Satan prevailing in that nation, कितीतरी सैतानी बुरुज तिथं त्या देशात उभे होते. Israel was released from the captivity of Babylon. इस्रायल बाबेल देशाच्या गुलामगिरीतनं सुटलं. And in those times, त्या काळात Daniel just had one or two formats of prayer. दानिएलकडे प्रार्थनेच्या एक दोनच पद्धती होत्या. See, in those times, त्या काळात they didn't know much about the devil activities. त्यांना फारसं सैतानाच्या कृत्यांविषयी ज्ञान नव्हतं. Amen. Amen. Even David didn't know. दाविदालाही फारसं ज्ञान नव्हतं की सैतान कसं कार्य करतो. Job also didn't know. योबाला पण फारसं ज्ञान नव्हतं की सैतानाची टॅक्टिक काय असते. It was Jesus who revealed to the church the activities of the devil. मग येशू आला आणि येशूनी चर्चला प्रगट केलं की सैतानाच्या टॅक्टिक आणि सैतानाचे नसते उद्योग असे असतात. Praise the Lord. Amen. No other single person has ever revealed the devil as Jesus revealed. बाकी कुणी अशा पद्धतीनं सैतानाला उघडा करून ठेवलेला नाही की जसं येशूनी केलाय. No other book can ever reveal Satan to the fullest as the Bible reveals. बाकी कुठल्याही पुस्तकाने सैतानाला एवढं उघडं करून ठेवलेलं नाही की जेवढं बायबलनी त्याला उघडं केलं. Outside the Bible, no book has any knowledge of the devil. बायबलच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही पुस्तकात आणि पुस्तकाला सैतानाचं तेवढं ज्ञान नाहीये Praise the Lord. जेवढं It is, देवाला आणि बायबलला it आहे. is just man's thoughts about the devil. ते केवळ माणसाचे विचार आहेत त्या पुस्तकात लिहिलेले ते सैतानाविषयीचे. Nobody can write about the devil but the Bible. बाकी सैतानाविषयी कोणी एवढं लिहू शकत नाही पण बायबल. Amen. So in those times, त्या काळात Daniel just had one or two formats of prayer. दानिएलकडे प्रार्थनेच्या एक दोनच पद्धती होत्या. In Daniel 10 verse 2, दानिएल 10:2 he says, I in those days, Daniel was mourning 3 full weeks. तिथे लिहिलंय, त्या दिवसात मी दानिएल सबंध 3 सप्तके शोक करीत होतो. See, that is the format of the old covenant praying. जुन्या काळातल्या लोकांच्या प्रार्थनेची ही एक पद्धत होती की 3-3 आठवडे शोक करताय. They used to cry. रडत रडत बसायचे. Hezekiah cried. हिजकिया रडला म्हणतात. See? So they used to only cry. नुसतं रडायचे. They जुन्या didn't काळात know authority. त्यांना अधिकार माहित नव्हता. Are you understanding? कळतं का मी काय See, म्हणतो? sometimes we believers also only cry. तर कधी कधी आपण बिलीवर माणसं पण फक्तच रडतो And we don't know what authority we have in Jesus आणि Christ. हे विसरूनच जातो की येशू ख्रिस्तात आपल्याला काय काय अधिकार मिळालेला आहे. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणत आहे? Yet, तरी Daniel could get a breakthrough in his prayer. दानिएलला मात्र त्याच्या प्रार्थनेत ब्रेक थ्रू मिळाला. Amen. Amen. If Daniel could get a breakthrough in his prayer under the old covenant, जुन्या कराराखाली जर दानिएलला त्याच्या प्रार्थनेविषयीनं ब्रेक थ्रू किंवा उत्तर येऊ शकतं, how much under the new covenant we believers can get a breakthrough in our prayer life? नवीन कराराखाली आपणा बिलीवर लोकांना आपापल्या प्रार्थनेची उत्तरं किती वाढत्या प्रमाणात मिळायला हवी की नाही तुम्ही सांगा. Praise the Lord. We will get a breakthrough. आपल्याला ब्रेक थ्रू मिळणार Because the devil has been defeated by Jesus कारण सैतानाला येशूनी हरवलाय on the cross. वधस्तंभावर.
Amen. Amen. The devil has to fear. सैतान घाबरायलाच हवा. Now, some people, काही लोक they get into extremes of waging a war over the devil. सैतानाविरुद्ध युद्ध पुकारून त्यात अतिशयोक्तीच करतात. See, Daniel did not wage a war against the devil. दानिएलनं सैतानाविरुद्ध युद्ध पुकारलं नाही. He did not deal directly with the principalities and powers. दानिएलनं प्रत्यक्षरित्या स्वतः जाऊन त्या अंधकाराच्या शक्तीविरुद्ध लढलेला नाही. See, because in those times it was not mentioned that we wrestle against the principalities and powers. कारण त्या काळात हे वचन लिहिलेलं नव्हतं ना की आपण सत्ता अधिकाराविरुद्ध लढायला हवंय. So Daniel was not personally dealing with the prince तर that दानिएल was ruling काही- in the heavenlies. दानिएल व्यक्तिगत रीतीनं त्या सगळ्या अंतरातल्या अंधकाराच्या शक्तीशी स्वतः डील करत नव्हता. Amen. आमेन. You don't deal with the angels. तुम्ही देवदूतांशी डील करू नये. You don't deal with Michael the archangel. मिखाएल आद्य देवदूताशी आपण काय डील करणार? Amen. You just pray to God and God will send his angels. आपण फक्त प्रार्थना करायची, देवदूत पाठवेल. Praise the Lord. Amen. Daniel just prayed to God. दानिएलनं फक्त देवाला प्रार्थना केली The angel did the warring for Daniel. आणि देवाच्या दूतानं दानिएलसाठी युद्ध केलं. Did you see लक्षात येते ना how people want you to wage a war against principalities? कसं लोकांना हवं असतं की अंधकाराच्या शक्ती विरुद्ध आपण युद्ध पुकारायला हवं. They're saying, I'm fighting every day with the devil. लोक असं बोलताना आपल्याला लक्षात येतं ना की नाही, रोज मी सैतानाशी लढत आहे, आणि मी दमतो खूप. दमतो मी. रोज मी भांडण करतो त्याच्याशी. We are called to fight only one kind of fight, the fight of faith. आपल्याला फक्त विश्वासाचं सुयुद्ध करायला सांगितलेलं आहे. तुम्ही रोज सैतानाशी काय झगडताय? Fight the fight of faith. विश्वासाचं सुयुद्ध करा. That's what the Bible says. बायबलनी आपल्याला विश्वासाचं सुयुद्ध करायला That is the सांगितलं. only fight the Bible speaks about. हे एकच युद्ध आहे जे बायबलनी आपल्याला करायला सांगितलंय. Fighting the fight of faith. विश्वासाचे सुयुद्ध करा असं आपल्याला सांगण्यात आलंय. Amen. पण आपलं नाही, मी सैतानाविरुद्ध लढा घेतलेला Every आहे. day. सैतानाविरुद्ध मी लढा पुकारले. रोज मला घाम फुटतो. त्या कोणी सांगितलं सैतानाशी डायरेक्ट डील करायला? Amen. We need to know that Daniel did deal with evil spirits, but indirectly. आपल्याला हे कळायला हवं की दानिएलनी, हो ठीक आहे, दुरात्म्यांशी दानिएलद्वारे कार्य झालं, पण ते खुद्द दानिएलनी नाही केलेलं, Amen. देवाच्या दूतांनी केलंय. And it was through prayer. प्रार्थनेद्वारे When दानिएलनी he प्रार्थना केली. prayed, God sent forth the angels. प्रार्थना आपण केली ना की देव दूत पाठवतो. Amen. Amen. And the angels fought with the demons. आणि देवाचे दूत त्या दुरात्म्यांशी झगडतात. The angels fought with the evil powers. देवाच्या दूताने त्या दुरात्म्यांच्या शक्तीशी युद्ध केलं. Amen. Amen. If they alone could not wage a war against the demons, then they call in for a reinforcement and all of them fight the evil spirits. आणि त्या देवाच्या एका विशिष्ट दूताला सैतानाच्या विरुद्धचं ते युद्ध जमलं नाही, तर तो दूत इतर दूतांना बोलवून घेऊन ते युद्ध यशस्वी करतो. Amen. आमेन. That is the work of the angels. हे देवदूतांचं काम आहे. They know how many angels to bring forth to fight against the evil forces. प्रत्येक देवदूताला माहित असतं की दुरात्म्यांच्या शक्तीविरुद्ध लढताना आपल्याला किती दूतांना घेऊन जावं लागेल. And so Daniel in no way was handling angels to dispatch angels. तर दानिएल काही या देवदूतांबरोबर कार्य करत नव्हता की एक दूत, दोन दूत, तीन दूत येऊ देत. ते सांगणं दानिएलचं काम नाही, ते देव Amen. करतो. And so there was a fight, तर युद्ध झालं तिथे. and praise God, देवाला धन्यवाद. the news is that they defeated the evil forces. बातमी अशी आहे की दुरात्म्यांशी देवदूतांनी युद्ध केलं आणि दुरात्म्यांना हरवलं. That's how the angel came and stood before Daniel. आणि मग तसं तर तो देवाचा दूत दानिएल पर्यंत खाली येऊन उभा राहिला. And God is teaching the church. देव चर्चला शिकवतोय, No evil powers can stand against my forces. दुरात्म्याची कुठलीही शक्ती माझ्या शक्ती विरुद्ध उभी राहू शकत नाही असं देव चर्चला शिकवतोय. I will send my prayer. मी माझी प्रार्थना Answer पाठवीन. to your prayers. मी तुझ्या प्रार्थनेला उत्तर पाठवी. And so Satan's kingdom suffered. आणि सैतानाच्या राज्याला मग त्रास झाला. The strong man was bound तो जो बळकट सैतान त्याला बांधलं गेलं and Satan suffered defeat. आणि सैतानाला पराजय भोगावा लागला. And as a result of Daniel's anointed prayers, आणि दानिएलच्या अभिषिक्त प्रार्थनेचा परिणाम म्हणून there was fighting in the heavenlies. स्वर्गीय स्तरामध्ये युद्ध झालं. Daniel was not fighting, but his angels were fighting. जे दानिएलनी केलं नाही, तर देवाचे दूत आणि दुरात्मे यांच्यात ते युद्ध झालं. दानिएलनी जी प्रार्थना केली होती ती. So whenever you pray, तर जेव्हा केव्हा आपण प्रार्थना करतो, something happens in the heavenlies. पहिलं तर हे डोक्यात घ्या की प्रार्थना हवेत विरघळत नसतात. Amen. प्रार्थना केली की वरती काहीतरी सुरू होतं. Your faith prayers, तुमची विश्वासाची प्रार्थना they become a substance एक वजनदार बाब बनतात that reaches the throne of God. की जी प्रार्थना, ते शब्द
देवाच्या सिंहासनापर्यंत पोहोचतात. Amen. आमेन. What happens there depends on what you do here on this earth. आणि तिथे जे काही होत आहे ते याच्यावर अवलंबून आहे की इथे तुझं काय चाललंय. Amen. From here, इथून you can fight the warfare तुम्ही युद्ध लढू शकता of faith विश्वासाचं and prayers. प्रार्थनेचं. Amen. Amen. You just have to take the authority here for your victory in the heavenlies. केवळ इथं अधिकार घ्यायचा की स्वर्गीय स्थानात विजय माझा आहे. That is the privilege we have as the children of God. आणि देवाची मुलं म्हणून आपल्याला मिळालेलं हे सुदैव आहे. That's why Jesus said, म्हणून येशू बोलला, whatever you shall bind on earth shall be bound in heaven. तुम्ही पृथ्वीवर जे काही बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल हे येशूनी म्हणूनच सांगितलं. Amen. आमेन. Whatever you shall bind on earth, जे काही आपण पृथ्वीवर बांधू it shall be bound in ते heaven. स्वर्गात बांधलं जाईल. That is the power each one of you carries on this earth. हे सामर्थ्य आपल्यातला प्रत्येक जण या पृथ्वीवरती घेऊन फिरतोय. See, this kind of authority Daniel didn't have. असल्या पद्धतीचा अधिकार दानिएलकडे जुन्या करारात नव्हता. But you and I have under the new covenant. नवीन करारात तुमच्याकडे आणि माझ्याकडे हा अधिकार We आहे. can bind the strong man in our prayers. आपण बांधू शकतो सैतानाला आपल्या प्रार्थनेत. It all depends on your faith हे सगळं आपल्या विश्वासावर and अवलंबून the आहे. kind of prayers you make on this earth. आणि ज्या पद्धतीच्या प्रार्थना आपण भूतलावर करतो त्याच्यावर अवलंबून The आहे. words that you use, जे शब्द आपण वापरतो that will prevail. ते टिकतील. Bible says the word of God prevails. बायबल म्हणतं देवाचं वचन टिकून राहिलं. The word of God prevails. देवाचा शब्द टिकतो. That's why the angel said म्हणून देवदूत बोलला in verse 12, 12व्या वचनात, thy words were heard and I am come for thy words. तुझे शब्द ऐकलेले आहेत. तेव्हा त्याने म्हटले दानिएला भिवू नको, तुझे शब्द ऐकण्यात आलेले आहेत. तुझ्या जे शब्दांमुळे मी तुझ्या आलो. शब्दाला ऐकण्यात आलेले आहे. त्या दिवसापासूनच तुझे शब्द ऐकण्यात आलेले आहेत आणि तुझ्या शब्दांमुळेच मी आलोय. See, I came for your words. तुझ्या शब्दांपायी मी आलोय. See that? बघा, I came for your words. प्रार्थनेत जे शब्द तू वापरलेले होते ना त्या शब्दांमुळे मी आलोय. कधी कधी आपण काही प्रार्थना करतो आपल्याला कधी- माहितच कधी. नाही काय शब्द वापरला आपण. कधी कधी आपल्या प्रार्थनेतले शब्दच कमालीचे असतात. And then people ask, what you prayed? I don't know what I prayed. I prayed आणि मग something. लोक विचारतात एकमेकांना, काय हो प्रार्थना केली? काय माहित काय केली, काहीतरी I केली. came for your words. पण इथे देवाचा दूत दानिएलला म्हणतो, तू प्रार्थनेत जे शब्द वापरले ना त्या शब्दांमुळे मी आलोय. So be encouraged त्यात प्रोत्साहित व्हा and pray आणि प्रार्थना करा and see your things, situations change. आणि आपली स्वतःची परिस्थिती बदललेली स्वतः पहा. Second point, दुसरा मुद्दा, the New Testament kind of prayer. नवीन करारातली प्रार्थनेची पद्धत. Now I know Daniel prayed, दानिएलनी प्रार्थना केली मला माहित आहे. but his prayer was in line with the old covenant. पण त्याची प्रार्थना जुन्या कराराला धरून होती And he couldn't really pray with authority. आणि त्याला म्हणून अधिकारयुक्त रीतीनं प्रार्थना करता आली नाही. So we are primarily interested in the New Testament तर प्राधान्यानं आपल्याला उत्सुकता नवीन करारात आहे. because that is the covenant we are living in. कारण त्या करारात नवीन करारात आपण जगत आहोत. So we are not living under the old covenant. आपण जुन्या करारात जगत नाही. See, many times बऱ्याच वेळेला our prayers are all old covenant style of praying. बऱ्याच वेळेला आपल्या प्रार्थना ज्या असतात ना त्या जुन्या करारात माणसं जी प्रार्थना करायची त्या पद्धतीची असते आपली We are under the प्रार्थना. new covenant. लक्षात घ्या, लक्षात ठेवा की आपण नवीन करारातली माणसं आहोत. Amen. Amen. We are living under the new covenant. आपण नवीन करारात जगत आहोत. We are not living under the old covenant. आपण जुन्या करारात जगत नाहीये. See, we can take the principles from there, जुन्या करारातली तत्व आपण स्वीकारलेली चालतात. but leave out the methods of the old पण covenant. जुन्या करारातल्या पद्धती सोडायच्या. Amen. तत्व स्वीकारायची पद्धती सोडायच्या. Yes, principles take, methods leave. जुन्या काळातलं तत्व स्वीकारा, सिद्धांत स्वीकारा, पण पद्धती नको. So those people were living under the shadow and we are living in the light. तर जुन्या काळातली माणसं सावलीत जगत होती, आपण प्रकाशात जगत आहोत. And so why live under the shadow when you can live under the light? तर आपण जर प्रकाशात जगू शकतोय तर सावलीत का जगावं? Amen. Amen. I spoke to you of what happens when one prays in the heavenly realm. मी तुम्हाला सांगितलं की एखादा जेव्हा स्वर्गीय स्तरांमध्ये प्रार्थना करतो तेव्हा काय होतं. But I didn't tell you the manner that Daniel prayed. पण दानिएलनं ज्या रीतीनं प्रार्थना केली ती मी तुम्हाला सांगितली नाही. Why? Because we don't need to pray like him. का आपण दानिएल सारखी प्रार्थना करायला नकोय. Don't take his method. दानिएलची पद्धत नकोय आपल्याला. Take his principle. दानिएलचं तत्व घ्या. Are you understanding? मी म्हणतो ते कळतंय ना. Because it is the old covenant type of prayer. कारण ती जुन्या काळातली प्रार्थनेची पद्धत आहे. Amen. Amen. You know what David did? दाविदानी काय केलं माहिती आहे? When Saul was attacked by the demon forces, शौलावर
जेव्हा दुरात्म्यांचा हल्ला झाला, what did David do? दावीद काय करायचा? He played the harp. शौलावर जेव्हा केव्हा दुरात्म्यांचा हल्ला व्हायचा त्यावेळेला दावीद वीणा वाजवायचा, He used to only play the harp. फक्त वीणा वाजवायचा. So if you take that for today, आजच्या दिवसात नवीन करारात जर आपण हे उदाहरण घेतलं, that on Saturdays you buy me a harp and you say, Pastor, play the harp, there are many demons around. की शनिवारचं आपण जर असं म्हणायला लागलो की पास्टर मला एक वीणा विकत घेऊन द्या, शनिवारी अंगात येणारी भूत लागलेली माणसं खूप असतात, ती ओरडू लागली की मी वीणा वाजवी. And just imagine if I as a pastor on Saturdays in the last prayer I start playing the harp. आणि कल्पना करा मी या चर्चचा पास्टर या नात्याने शनिवारी शेवटच्या प्रार्थनेदरम्यान हे सगळं दुरात्म्यांचं प्रदर्शन व्हायला लागलं की वीणा वाजवायला लागलो, What will happen? मग काय होईल? Tell me what will happen. मग काय होईल मला सांगा? There are demons here. The इथे- people are demon possessed. इथं सगळी दुरात्म्यांनी ग्रस्त माणसं आहेत And I am playing the harp. आणि मी वीणा वाजवायला सुरुवात केली शनिवारी. Maybe by God's mercy, 1 or 2 demons will come out. कदाचित देवाच्या दयेनं 1-2 भूत निघतील, कदाचित Maybe. कदाचित यदा कदाचित. See? But we are living in the new covenant. पण आपण नवीन करारात जगतोय. I cannot use what David used, that method. दाविदाने जी वीणेची पद्धत वापरली ती मी वापरू शकत नाही, See? But I can apply the principle पण मी तत्व वापरू शकतो of prayer, प्रार्थनेचं, of binding and loosing. की अधिकारयुक्त वाणीनं मी सैतान बांधू शकतो आणि वरून आशीर्वाद आत्मा मोकळा करू शकतो. See? Even if David stood this Saturday here on the stage, he would be shocked and he would say, Peter, what power is this? कालच्या शनिवारी सुद्धा जर दावीद स्वतः वरून इथे येऊन स्टेजवर उभा राहिला असता Yes. आणि त्याने दुरात्मे सगळे निघताना पाहिले असते तर दावीदही बोलला असता की पीटर हे काय सामर्थ्य आहे, What is this new weapon you have got? हे काय नवीन शस्त्र तुम्हाला देवाने दिलं जे आमच्याकडे नाही सर. When I had to drive out the demon out of Saul, I had to play the harp. म्हणजे सौल सरांमधनं भूत हकलताना मला वीणा वाजवायला लागायची सर. And you are saying, in Jesus' name, leave, and the devil hears you. आणि पीटर सर मी तुम्हाला असं म्हणताना ऐकतो की सैताना येशूच्या नावात निघ म्हटलं की सैतान निघतो. There is the difference between the new covenant and the old covenant. तर मी दाविदाला काय म्हणेन की जुना करार आणि नवीन करार यातली पद्धत वेगळी आहे. See? And that's why म्हणून many of our prayers are not effective, because we pray like Hezekiah, we pray like Daniel. म्हणून आपल्यातल्या अनेकांच्या प्रार्थना प्रभावशाली का नाही? कारण आपण जुन्या करारातल्या दानियल सारखी किंवा हिजकिया सारखी दाविदा सारखी ती प्रार्थनेची पद्धत घेतो. Amen. त्यांचं तत्व घ्या, त्यांच्या रीती नका घेऊ. So much damage has been done आणि म्हणून खूप सगळा डॅमेज होतो, in our lives खूप सारी इजा आपल्या जीवनात होते. because we have taken some examples of prayer from that era. कारण की त्या जुन्या करारातल्या त्या काळातलं उदाहरण आपण घेतलेलं And असतं applied it for today. आणि जुन्या काळातलं उदाहरण घेऊन आपण आज ते लागू पाडायला जातो जे होत नाही. It's like saying, I will ride on a donkey because Jesus rode on a donkey and then I will come to church. हे 21व्या शतकात असं म्हटल्यासारखं आहे की येशू गाढवावर बसून आला म्हणून मीही चर्चला गाढवावर बसून येणार. See, times have changed. अरे गाढवा, दिवस बदलले, The covenant has changed. करार बदललाय. Since Daniel came on the scene, everything changed. दानियल चित्रात आल्यापासून सर्व बदललंय. We are living under a better covenant. आपण आता अजून चांगल्या कराराखाली जगतोय. We are living in better days. आपण चांगल्या काळात चांगल्या दिवसात जगतो. We are living in days where Jesus has defeated the devil on the cross of Calvary. आपण अशा दिवसांमध्ये जगत आहोत की ज्या दिवसांमध्ये येशू ख्रिस्ताने सैतानाला काल्वरीच्या वधस्तंभावर हरवला आहे. Amen. Daniel खलास. didn't have the name of Jesus to use. दानियलकडे येशूचं नाव नव्हतं वापरायला. Praise God. आपल्याकडे Aren't आहे. we greater than Daniel? मग आपण झालो का नाही दानियलपेक्षा थोडे मोठे? See, Daniel didn't have the name of Jesus. दानियलकडे येशूचं नाव नव्हतं. Amen. आमेन. Because Jesus hadn't yet come. कारण येशू तोवर आला नव्हता. Amen. आमेन. Daniel and his likes, like David and others, had to struggle with the evil spirit. दानियल आणि दानियलाप्रमाणे दावीद म्हणा आणि इतर जुन्या काळातले म्हणा त्यांना झटावं लागायचं. Job had to struggle. योबालाही झटावं लागलं. See, संघर्ष. Job had to struggle. योबालाही संघर्ष करावा He लागला. didn't know the devil was behind all that. योबाला कळलं पण नाही की या सगळ्या मागे सैतान आहे. He was fighting with God. तो देवाशी भांडत बसला. He जेव्हा thought God is the culprit. त्याला असं वाटलं की देव दोषी आहे.
God brought this problem on me. योबाला असं वाटलं की देवाने माझ्या जीवनावर संकट ही सगळी आणलेली His आहेत. friends also didn't know that it was the devil. त्याच्या मित्रांनाही कळलं नाही की याच्या मागे सैतान आहे. Amen. या सगळ्याच्या मागे सैतान आहे. But we know it today. पण आज आपल्याला माहिती आहे. Today we know it. आज आपल्याला माहिती आहे. Then aren't you of more knowledge than Job? मग योबापेक्षा जास्त ज्ञान आज आपल्याला मिळालं की नाही, है की नाही? Yes. Oh. We are of more knowledge. आज आपण जास्त ज्ञानी झालो त्यांच्यापेक्षा. Amen. Amen. We are better positioned than Daniel. आज आपण दानिएल पेक्षाही चांगल्या पदात आहोत. We can defeat the devil better than Daniel. दानिएलहूनही चांगल्या रीतीने आपण आज सैतानाला हरवू शकतो. Yes, Daniel prayed. दानिएलनी प्रार्थना केली, But his मान्य. prayer was not prayer of authority. पण त्याची प्रार्थना अधिकारयुक्त प्रार्थना He नव्हती. just prayed. त्यांनी फक्त प्रार्थना केली And the heavens heard his prayer. आणि स्वर्गाने त्याची प्रार्थना ऐकली. But while bringing in the answer, पण उत्तर आणताना the angel was caught up in the second heavens. देवाचा दूत दुसऱ्या स्वर्गामध्ये दुसऱ्या मजल्यावरती अडकला He was not allowed to pass the line of control. आणि त्याला त्या टोल नाक्यावरनं यायची परवानगी मिळाली नाही. And since Daniel had no authority, आणि दानिएलकडे तेव्हा अधिकार नव्हता ना बांधायचा. so what did he do? मग त्यांनी काय केलं? He had to wait for that angel to take the help of Michael the archangel. त्याला वाट पाहावी लागली की तो जो कोणी दूत आहे देवाने माझ्यासाठी पाठवलेला उत्तर घेऊन त्या दूताला आता मिखाएल आद्य देवदूतांनी जाऊन मदत करायला But हवी. for us, it is not that case. पण आपल्याला असं नाहीये. Amen. आपलं असं नाहीये. When we pray, आपण जेव्हा प्रार्थनेला बसतो we know आपल्याला माहित असतं what rights we have in Jesus Christ. येशू ख्रिस्तात आपल्याला काय काय हक्क आहे. See, Daniel had not that rights. दानिएलला ते हक्क नव्हते, माहित नव्हते. He had to depend on the angels. त्याला देवदूतांवरच अवलंबून राहायला So लागत that असे. another angel was dispatched. आणि म्हणून मग दुसरा देवदूत त्या दूताला मदत करायला गेला. See, because he had no authority. कारण दानिएलकडे तोवर अधिकार नव्हता. सैतानाला आपण जसं बांधतो ते अधिकार जुन्या करारात नव्हते. But पण today our prayers have become very आज powerful. आपल्या प्रार्थना जास्त सामर्थ्यवान झालेल्या आहेत. When we pray, जेव्हा आपण प्रार्थना करतो we have the authority in the name of Jesus. येशूच्या नावात आपल्याकडे सामर्थ्य आहे, अधिकार आहे. Amen. आमेन. We can bring down the devil. आपण सैतानाला धुळीत मिळवू शकतो And we say, you devil, आणि म्हणू शकतो सैताना I command you in Jesus' name. येशूच्या नावात तुला मी आज्ञा करतो. Leave your dirty hand out of my सोड, blessings. तुझे घाणेरडे हात माझ्या आशीर्वादांवरनं काढ. He leaves. असं म्हणायचा अधिकार आपल्याला आहे. म्हटल्यावर सैतान सोडतो. Amen. आमेन. Because he knows कारण सैतानाला माहिती आहे these fellows are too big. की हे For me खूप now. मोठे आहेत, हे मोठे आहेत माझ्यासाठी, मी यांना नाही हाताळू शकत. Amen. And the angels come and help us all the time. आणि देवदूत येऊन आपल्याला नेहमीच मदत करतात. Amen. आमेन. But when Daniel prayed, पण दानिएलनी जेव्हा प्रार्थना it केली, was demons who were trying to keep the answers from coming through. भूतांनी दुरात्म्यांनी प्रयत्न केला, आडवं घातलं आणि उत्तर येऊ दिलं नाही. See, God did send the answer, देवाने उत्तर पाठवलेलं होतं. but the devil had his line of control and stopped. पण सैतानाचा तिथे चेकपोस्ट होता आणि त्यांनी ती उत्तर येऊ नाही दिलं. So one thing we need to understand, एक गोष्ट आपल्याला कळायला हवी. when we pray, जेव्हा आपण प्रार्थना करतो there are evil forces not allowing your blessings to come त्या to you. दुरात्म्यांची शक्ती आपल्यापर्यंत आपले आशीर्वाद आणि उत्तर येऊ देत नसतात. See, that's why sometimes prayer means fighting, but not fighting with God. आणि म्हणून कधी कधी प्रार्थनेला आपण युद्ध म्हणतो ते बरोबर आहे, पण देवाविरुद्ध केलेलं ते युद्ध नाही. You are not wrestling with God, आपण देवाशी झुंजत नाहीये. because God has already given us this promise. कारण देवाने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. See, I'm saying we should never think that we are fighting with God. आपण कधी असा विचार करू नये की मी देवाशी लढाई घेऊन बसलोय. Like if I promise you की समजा मी तुम्हाला वचन दिलं 10,000 rupees, 10,000 रुपये, if I promise you 10,000 rupees, मी तुला 10,000 रुपये देईन असं वचन जर दिलं, you don't need to fight with me to get that money. तर तुला माझ्याशी येऊन भांडून ते पैसे घ्यावे लागत नाहीत. मी वचन दिलंय, मी देतोय, Amen. मी देणार आहे. You are not going to put my twist my hand and put your hand in my pocket and try to, माझा हात पिरगवून and माझ्या- I'm holding you. I have promised you. अरे मी तुला वचन दिलंय ना, मी देतोय, देणार आहे ना. So what happens is काय होतं? we think so we are wrestling with God. आपल्याला असं वाटतं मी देवाशी झगडा घेऊन बसलोय. No, the Bible is the promise of God for all of us. बायबल म्हणजे देवाने आपल्याला प्रत्येकाला दिलेलं अभिवचन आहे. See, it is the devil who is trying to keep the answer from coming through. सैतान प्रयत्न करतो की उत्तर आपल्यापर्यंत येऊ नये. God wants to send the answer immediately. देवाला तर लगेच उत्तर द्यायचं असतं. But if we get stuck up in prayer, पण कुठेच आपण अडचणीत आलो, the old fashioned way was जुनी पद्धत अशी होती that you might miss some of the blessings. की काही आशीर्वाद त्यातनं आपण गमावू शकत होतो. Amen. But in the New Testament, काही आशीर्वाद त्यातनं आपले गमावू नाही, चुकवू नाही, राहून जाऊ शकत होते. पण नवीन करारात you cannot miss one blessing. एकही आशीर्वाद आपल्याकडनं राहून जाऊ शकत नाही. If you miss, that means you are not in the light.
एखादा आशीर्वाद आपल्याकडनं राहून गेला असेल तर याचा अर्थ मग असाच लागेल नवीन करारात की आपल्याला तो प्रकाश, आपण त्या प्रकाशात नाहीये, We have not the knowledge आपल्याला ते ज्ञान अजून मिळालेलं नाही what we have in God. की देवात आपल्याला काय काय मिळतंय. Sometimes our prayer also is wrong. कधी कधी आपली प्रार्थना ही चुकीची असते. See, sometimes we pray to Jesus. कधी कधी आपण येशूला प्रार्थना करतो. See, we need to know Jesus is a mediator. येशू मध्यस्थ आहे, समजायला हवं. He is our intercessor. येशू ख्रिस्त आपला मध्यस्थ आहे, He is our तो Lord. मध्यस्थी करतो आपली, तो He प्रभू आहे. stands between us and the Father. देवबाप आणि आपण आपल्यामध्ये तो उभा राहतो. And everything that comes to you comes from the Father. आणि जे काही आपल्याकडे येतं ते परमेश्वर बापाकडनं येतं. Amen. आमेन. See, you can tell Jesus how much you love him. येशूला आपण हे सांगू शकतो की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. Yes, you say, Jesus, I love you. येशूला आपण असं म्हणू शकतो की येशू माझं तुझ्यावर प्रेम आहे. Amen. You can praise him also. येशूची आपण स्तुती करू शकतो, येशूशी आपण संवाद साधू शकतो. You can say, I praise you, Jesus. येशूला आपण असंही म्हणू शकतो की मी तुला धन्यवाद देतो, मी तुझी स्तुती करतो. You can even worship Jesus. येशूची आराधना आपण करू शकतो. Try to understand what I'm saying. समजून घ्यायचा प्रयत्न करा मी काय म्हणत आहे. You can even worship Jesus. तुम्ही येशूची आराधनाही करू शकता. What else can you do? अजून काय करू शकता? You can bind the devil in the name of Jesus. सैतानाला येशूच्या नावात बांधू शकता. See? You can bind the powers of the devil in the name of Jesus. सैतानी शक्तीला येशूच्या नावात बांधू शकता. But पण when it comes to asking, मागणं जेव्हा येतं, when it comes to praying, प्रार्थनेची वेळ जेव्हा येते, it has to be directed to the Father. ते परमेश्वर बापालाच मागितलं गेलं पाहिजे, How many understand? तेही येशूच्या नावात. Amen. If you want to be sure of your prayers reaching the throne of God, जर तुम्हाला ही खात्री करून घ्यायची असेल 100% की माझी प्रार्थना देवापर्यंत पोहोचलेली आहे, we must come according to the rules laid down in the Word of God. तर देवाच्या वचनात जे नियम मांडलेत त्या नियमांनीच चालायला हवं. Jesus said येशू बोलला in John 16:23 and 24, योहान 16:23 आणि 24, and in that day you shall ask me nothing. त्या दिवसात तुम्ही मला काही मागणार नाही. Up till now you asked me everything. आतापर्यंत तुम्ही मला सगळं मागितलं, See, but in that day, पण त्या दिवशी a day is coming, Jesus told his disciples. येशू आपल्या शिष्यांना हे सांगत होता Truly, की truly, I say to you, whatever you shall ask the Father in my name, He will give you. योहान 16 23 आणि 24, आणि त्या दिवशी तुम्ही मला काही विचारणार नाही. मी तुम्हास खचित खचित सांगतो, जर तुम्ही बापाजवळ काही मागाल तर माझ्या नावाने तो तुम्हास देईल. See, before now you have asked nothing in my name. Ask and you shall receive, that your joy may be full. अजून तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद पूर्ण केला जावा. Asking and praying should be to the Father. मागणं देवबापाकडे, प्रार्थना देवबापाकडे. But asking and praying should be in the name of Jesus. मागणं आणि प्रार्थना परमेश्वर बापाला येशूच्या नावात करायला हवं. Jesus said, येशू बोलला, in that day you shall ask me nothing. 23वे वचन, त्या दिवशी तुम्ही मला काही विचारणार नाही. Kahi magu naka. See, मला मागू नका. see, he said that before he went away, he left the earth. तो पृथ्वीवरून स्वर्गात जाण्या अगोदर हे बोलला. He was talking about the mediatorial session that you would have as a mediator between man and God. मनुष्य आणि देव यांच्यातला मी मध्यस्थ See. कसा राहणार आहे Yes. या विषयीनं तो हे सांगत होता. He was sharing to them, त्यांना सांगत होता after I die की मी मेल्यावर and I am raised, आणि मी परत पुनरुत्थित झाल्यावर I'm going to sit at the right hand of God the Father. लक्षात घ्या मी काय म्हणतो. असं येशू शिष्यानं म्हणत होता की मी देवबापाच्या उजव्या हाताला बसणार आहे, And आणि at that time, त्या वेळेला don't do your asking as you're asking me now. आता तुम्ही मला येऊन येऊन जसं मागताय तसं मागू नका. Like, Jesus, there is no bread. की येशू खायला अन्न नाही. Jesus, people are hungry. येशू लोकांना भूक लागली. Give us bread. येशू आम्हाला भाकर Give us दे. this. येशू आम्हाला हे Give us दे. that. येशू ते कर, See, ते दे. asking everything to Jesus. सगळं येशूला मागितलं तुम्ही आजवर. Right? But Jesus said, पण येशू बोलला, till now you have asked me, it is okay. आतापर्यंत तुम्ही मला मागितलं ठीक आहे. But in that day, त्या दिवशी after my resurrection, माझ्या पुनरुत्थानानंतरच्या दिवसात, when I will not be there physically around you, जेव्हा शरीर रूपाने मी तुमच्या समवेत नसीन, don't ever ask me. तेव्हा मला नाही मागायचं. Ask the Father. देव बापाला मागायचं. Ask the Father. परमेश्वर बापाला मागायचं. Pray to the Father. देव बापाला प्रार्थना करा. The moment you kneel down, ज्या क्षणाला तुम्ही गुडघे टेकता,
to pray. प्रार्थना करायला. You know how your prayer should be? तुमची प्रार्थना कशी असायला हवी माहित आहे? Heavenly Father, स्वर्गीय बापा, I come to you मी तुझ्या समोर येत आहे in the name of Jesus. येशूच्या नावात. I love you, O माझं God. तुझ्यावर प्रेम आहे परमेश्वरा. See, that is the way to come in prayer. ही रीत आहे प्रार्थनेत यायची रीत. Amen. आमेन. That's why Paul said म्हणून पॉल म्हणाला in Ephesians 3:14 and 15, इफिस 3:14 आणि 15 for this cause I bow my knees unto the Father of our Lord Jesus Christ, of whom the whole family in heaven and earth is named. इफिस 3:14 आणि 15 याकरिता मी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बापासमोर Yes. आपले गुडघे टेकतो. त्याच्यापासून आकाशातल्या व पृथ्वीवरल्या प्रत्येक कुटुंबाला नाव मिळालेले आहे. Amen. Amen. Now some people will say, काही लोक म्हणतील so should I only thank Jesus and praise Jesus and worship Jesus, and when it comes to God only ask and pray? मग फक्त मी आता येशूचे आभार मानायचे, येशूची आराधना करायची, येशूची स्तुती करायची आणि देवालाच प्रार्थना करायची? म्हणजे देवाला फक्त प्रार्थना करायचं, मला काय पाहिजे मी फक्त तेवढंच करायचं का? म्हणजे देवाला फक्त एवढंच की मला हवंय तू मला दे? No. नाही. When it comes to God, देवाचा प्रश्न आला ना you can also praise Him and worship Him. की देवाची पण आपण आराधना उपासना करू शकतो. Because Ephesians 5:20 Paul says, कारण इफिस 5:20 पॉल म्हणतो giving thanks always for all things unto God and the Father in the name of our Lord Jesus. आमच्या प्रभू येशूच्या नावात सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवाची म्हणजे बापाची उपकार स्तुती करा. Are you understanding? कळतं का मी काय If म्हणतो? you have this kind of format praying, अशा पद्धतीची जर तुम्ही रीत केली प्रार्थनेची, no devil in the heavenlies can stop your prayer. स्वर्गीय अंतरातल्या स्थानातला एकही सैतान तुमच्या प्रार्थनेला अडवू शकणार No नाही. devil can stop the answer to your prayer. एकही सैतान तुमच्या प्रार्थनेच्या उत्तराला अडवू शकणार नाही. So there is another problem now. आता अजून एक समस्या आहे. Some people know काही लोकांना माहिती असतं how to pray to God, की देवाला प्रार्थना कशी करायची, but they don't know anything about how to pray to the Father. पण देवबापाला प्रार्थना कशी करायची याचं त्यांना ज्ञान नाही. There is a difference there also. यातही फरक आहे. Amen. Amen. People say, I know to pray to God. लोक म्हणतात मला देवाला प्रार्थना करणं येतं. World also prays to God. जगही देवाला प्रार्थना करतं. But believers should know how to pray to the Father. पण विश्वासू लोकांना कळलं पाहिजे की देव बापाला प्रार्थना कशी करायची. Are you understanding? कळलं का? Amen. Amen. But that is the difference. हा फरक आहे. Because some people come to Him as a stranger. काही लोक त्याच्याकडे अनोळख्यासारखे येतात. Though they are the children of God, जरी ती देवाची मुलं आहेत, they come to Him as a stranger. पण अनोळख्यासारखी देवाकडे येतात. They pray, God be merciful to me, a sinner. अशी प्रार्थना करतात, मी पापी माझ्यावर दया कर देवा. Amen. God says, क्षमा केलं जा. मग देव म्हणतो जा क्षमा केली. Say, if you go to your father आपण जर आपल्या वडिलांकडे गेलो and you say, आणि म्हणालो not daddy, you call him what you will call him. डॅडी नाही म्हटलं, त्यांना बाबा नाही म्हटलं आणि काहीतरी म्हटलं, तुम्ही म्हटलं माझा आईचा नवरा, माझ्या आईच्या नवऱ्या. how it looks. वडिलांना जर असं जाऊन म्हटलात तुम्ही बोली भाषेत मराठी भाषांतर, माझ्या आईच्या नवऱ्या Yes, he is your आहेत. म्हणायला गेलं तर तुझ्या आईचाच नवरा आहे तो. mother's husband. म्हणायला गेलं तर तुझ्याच आईचा तो नवरा आहे. पण Amen. हाक मारताना आईच्या नवऱ्या Say, असं म्हणतात if का? you say, आपण जर म्हणालो My mother's husband, माझ्या आईच्या नवऱ्या please give me 10 rupees. मला 10 रुपये दे ना, He will give you 10 rupees. तो देईलही, ते देतीलही तुम्हाला 10 But रुपये. something will happen in him. पण बोलायची काही पद्धत. Amen. आईच्या नवऱ्या See, something will happen to him. तुझा कोणी नाही कमी, आईच्या नवऱ्या. So people come to God. तर लोक देवाकडे येतात, My God, माझ्या देवा I want 10 rupees. 10 रुपये पाहिजे. God says, हे घे जा तू. ते म्हणतो घे दिले जा. तोंड दाखवू नको. But if you say, पण जर आपण असं म्हणालो Abba Father, अब्बा बापा, Heavenly Father, स्वर्गीय बापा, my Father, माझा बापा, I want 10 rupees. मला 10 रुपये पाहिजे. God says, He ते called म्हणतो, me Father. त्यांनी मला बापा म्हणून हाक मारली. 10 रुपये पाहिजे, 10 पाहिजे, 10,000 घे. 10,000 दिले. म्हणजे आजवर एवढं मिळालं नाही, त्याच्या मागची ही कारण. See, God is God to the world, but He is your Father. अरे देव जगाला देव आहे, पण तुझा आणि माझा बाप आहे. Praise the Lord. Yes, we need to call Him God also, but He is your intimate Father. आपण त्याला देवही म्हणायचंच आहे, पण देवा
असं जास्त जोरात See, म्हणायचं. there is real joy in knowing that the Father will answer our prayers. हे जाणण्यात अजून जास्त आनंद आहे की देवबाप माझ्या प्रार्थनेला उत्तर So देणार आहे. Jesus was teaching us this truth, येशू आपल्याला हे सत्य शिकवत that He होता is your heavenly Father. की तो आपला देवबाप आहे. Our Father in heaven, हे आमच्या holy स्वर्गीय be your बापा, name. तुझे नाव पवित्र मानले जाओ. Say, our Father in heaven. हे आमच्या स्वर्गीय बापा. Jesus said, if a son asks his father for bread, will he give him a stone? येशू म्हणाला एखाद्या मुलाने आपल्या वडिलांना बाबांना जर मासा मागितला तर ते मुलाला दगड देतील How का? much more the heavenly Father? स्वर्गीय बाप तुम्हाला किती देईल तुम्ही मागितलं त्याला तर. See, so you need to know how to pray. कळायला हवं प्रार्थना कशी करायची. Under the new covenant, नवीन करारात we need to know how to pray. आपल्याला कळायला हवं की प्रार्थना कशी करायची. We'll continue next week. येत्या रविवारी विषय सुरू ठेवू. Now is the time. आत्ताची वेळ आहे. God is going to answer your prayer. देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणार आहे. We are going to pray like Daniel, आपण दानिएला सारखी प्रार्थना करणार आहोत. but पण we are going to only adapt the principle, not the method. आपण फक्त त्याचं तत्व घेणार आहोत, पद्धत नाही. We will not take the old covenant style of praying. जुन्या करातल्या प्रार्थनेची पद्धत आणि स्टाईल अपनावू नका. We are going to apply the new covenant style of praying. नवीन करातली पद्धत आणि स्टाईल स्वीकारा. हं? Are you ready, people? तयार आहात? Yes. तयार आहात? You want to be blessed, isn't it? आशीर्वाद हवे ना? You want to be blessed. आशीर्वाद हवेत ना? You need healing. आरोग्य पण हवं असेल. You need financial blessings. आर्थिक आशीर्वाद हवे You असतील. need success in your life. जीवनात यशही हवं असेल. You need a breakthrough in your life. कुठेतरी काहीतरी ब्रेक थ्रू हवा असेल. You will get it this मिळेल. morning. आज सकाळी मिळेल. When we apply the proper rules of the जेव्हा आपण word. यथायोग्य असे नियम पाळू तेव्हा. Are you going to pray the New Testament kind of prayer? नवीन करातल्या प्रार्थनेची पद्धत And I- अपनावणार की नाही? And I promise you, मी वचन देतो तुम्हाला, what never happened before will start happening जे now. अगोदर कधी झालं नाही ते आता घडायला लागेल. It will happen now. आता घडायला लागेल. Some people say in the Lord's Prayer, there is no mention of Jesus. काही लोक म्हणतात की आपल्या परमेश्वर बापाची जी प्रार्थना आहे त्यात येशूच्या नावाचा उल्लेख नाही. That is just a format of prayer Jesus was giving to the Jewish people. ती एक पद्धत प्रार्थनेची येशूनी यहुदी समाजाला दिली आहे. It was not given to the church. ती चर्चला दिलेली नाही. Till that time, Jesus didn't even pay the penalty. तोवर येशूनी किंमतही मोजलेली नव्हती. You need to know कळायला हवं आपल्याला. there was a time of the old covenant. जुन्या कराराचा एक काळ होता. There was a different kind of prayer. तेव्हा वेगळ्या पद्धतीची प्रार्थना होती. Then there was a time during the time of Jesus. मग येशूचा एक काळ आला. That was a different type of prayer. तेव्हा एक वेगळ्या पद्धतीची प्रार्थना केली जायची. After Jesus left येशू स्वर्गात गेल्यावर and sat at the right hand of God the आणि Father, देवबापाच्या उजव्या हाताला बसल्यावर there is a different kind of prayer. आता नवीन करारात वेगळ्या पद्धतीची प्रार्थना आहे. 3 formats of prayer, प्रार्थनेच्या 3 पद्धती, all given in 3 different dispensations. सर्व या तिन्ही पद्धती 3 वेगवेगळ्या काळात दिल्या आहेत. Don't take the Old Testament style of praying, nor the style of praying when Jesus was around, but take the church kind of prayer that Paul established. जुन्या काळातल्या प्रार्थनेची पद्धत, येशू ख्रिस्ताच्या काळातल्या प्रार्थनेची पद्धत अपनावू नका. नवीन करारात पॉलनी आपल्याला ज्या रीतीनं प्रार्थना करायला सांगितलंय ती रीत अपनावा. Amen. People sometimes say we have to say our Father in heaven, holy कधी be कधी your काही name. लोक असं म्हणतात की आपण ही प्रथा केली पाहिजे की हे आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना सारखी बोलली पाहिजे. That is a by heart kind of prayer. ती एक तोंडपाठ प्रार्थना आहे. You need to pray from your whole heart. हृदयापासून प्रार्थना पाहिजे, Amen. तोंडपाठ नकोय. And every prayer प्रत्येक प्रार्थना should be directed to the Father, देवबापाकडे पाहिजे, but in the name of Jesus. पण येशूच्या नावात. Only Jesus has a standing in heaven. फक्त येशूचं स्वर्गात स्थान आहे. Only His name carries the weightage to your prayer. फक्त येशूच्या नावातच ते वजन आहे की ज्यामुळे तुमच्या प्रार्थनेला उत्तर येईल. No prayer is effective without the name of Jesus. कुठलीच प्रार्थना येशूच्या नावाशिवाय
वजनदार होत नाही. Why? का? Because Jesus alone paid the penalty on the cross. कारण येशूने एकट्यानंच वधस्तंभावर आपल्यासाठी किंमत मोजलेली That's आहे why म्हणून. only He has the standing. म्हणून येशूच स्वर्गात स्थान आहे. God will not entertain us without Jesus. येशू शिवाय स्वर्गात किंवा येशू शिवाय देव आपल्याला स्वीकारणार नाही. No, never. नाही, Never. येशू शिवाय देव आपलं मनोरंजन करणार नाही. No matter who you are. मग तुम्ही कुणी असा, मोठे असा, लहान असा, It is because of Jesus येशूमुळे we are entertained. आज आपलं मनोरंजन केलं जातं, आपल्याला स्वीकारलं जातं. It is because of His blood येशूच्या रक्तामुळे we have the boldness to go through the throne. आपल्याला सिंहासनाकडे जायचं धाडस मिळतं. So not without Jesus, येशू शिवाय नाही, but not praying to Jesus, पण येशूला प्रार्थना करायची नाही, but praying to the Father. परमेश्वर बापाला येशूच्या नावात प्रार्थना करा. Are you going to pray now? मग आता प्रार्थना करणार And something will happen in the heavenlies. आणि काहीतरी स्वर्गीय स्थानात होईल. You have to get a breakthrough this morning. आज या सकाळी तुम्हाला कुठेतरी नवीन सुरुवात मिळायलाच हवी. Let us pray in a new way. एका नवीन रीतीनं प्रार्थना करूया. चला, See, you may be healed even now. आज आत्ताही तुम्हाला कदाचित आरोग्य मिळेल. Healing will take place even now. आत्ताही तुम्हाला आरोग्य मिळू शकेल. Don't say, oh, but for many years I'm coming to church, I'm praying, things are not happening. असं म्हणू नका की अनेक वर्ष झाली मी चर्चला येतो, प्रार्थना करतो, काही होतच नाही, But मिळतच नाही. today is a new day. आजचा दिवस नवीन आहे. See, today's message is new. आजचा संदेश नवीन आहे. See, in a new way, नवीन रीतीनं you may be touched. तुम्हाला आज स्पर्श होईल. It all depends how you are touched. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला स्पर्श कसा झाला. See, we are all touched differently. वेगवेगळ्या रीतीनं आपल्या सगळ्यांना स्पर्श होतात. You see? कुठली तार तुला छेडून गेली सांग. We don't know. Suddenly, you may be touched in such a supernatural way that you will have so much faith to receive all the blessings. कदाचित इतकं तुझ्यामध्ये सगळा आत्मिक विश्वास उचंबळून निर्माण होईल की तुला लगेचच आशीर्वाद मिळतील. So, this morning can be a new day for you. आजची सकाळ तुझ्यासाठी नवीन असू शकते. What are you praying for? काय मागतोयस तू What देवाला? is your need this काय आहे? morning? तुझी गरज काय आहे? काय मागतो? He will give it to you. देईल तो तुला. Are you ready? तयार आहात? Come on, now let us चला. just worship Him and then we will ask Him. मग आपण त्याची आराधना करू आणि मग त्याला मागूया. Father, you are my Father. Amen. Jesus, you are my Savior. Holy Spirit, you are my Comforter, and I knows it well. कळलं ना तुम्हाला? देव आपला देवबाप आहे, येशू आपला तारणारा आहे, पवित्र आत्मा आपला सांत्वनहार आहे. लेट्स सिंग इट विथ मीनिंग इन आवर हार्ट. Father, you are my Father. Jesus, you are my Savior. Holy Spirit, you are my Comforter, and my soul knows it well. Father, you are my Father. Thank you, God. Jesus, you are my Savior. Holy Spirit, you are my Comforter, and my soul knows it well. Now is your time, people. आत्ताची वेळ तुमची आहे. Let us all lift up holy hands. दोन्ही पवित्र हात सगळ्यांनी वर करा Let us pray to the आणि Father. चला देवबापाला प्रार्थना Let करा. us pray to the Father. Say, Heavenly Father. म्हणा स्वर्गीय बापा. Say, Heavenly Father. म्हणा स्वर्गीय बापा. Yes. Approach Him saying, म्हणा Heavenly ना, म्हणा Father. ना माझ्या मागे म्हणा ना स्वर्गीय बापा. Say, my Heavenly Father. ए माझ्या बापा, My Heavenly Father. माझ्या स्वर्गीय बापा, My Heavenly Father. माझ्या स्वर्गीय बापा, My Abba Father. माझ्या अब्बा बापा. I come to you in the name of Jesus. येशूच्या नावात मी तुझ्या समोर येत आहे. How powerful it is. See. वाह किती How सामर्थ्यवान आहे. powerful your prayer is. ही विधान आणि ही प्रार्थना किती सामर्थ्यवान झाली. Say, my Heavenly Father. म्हणा माझ्या स्वर्गीय बापा, I come to you in the name of Jesus. येशूच्या नावात मी तुझ्या समोर येत आहे.
I love you, my Father. माझं तुझ्यावर प्रेम आहे माझ्या बापा. I thank you, my मी Father. तुझे आभार मानतो माझ्या बापा. I worship you, my मी Father. तुझी आराधना करतो माझ्या बापा. The Father is seeking them that shall worship Him in spirit and in truth. बाप अशांच्या शोधात आहे की जे आत्म्यात आणि खरेपणात त्याची आराधना Oh, करते. worship Him then. त्याची आराधना खरा He ना loves worship. त्याला आराधना आवडते. The Father loves worship. ते बापाला आराधना आवडते. He is seeking for His children to worship Him. तो त्याची अशी मुलं शोधत आहे की ज्यांना देवबापाची आराधना करायला आवडते. Before we ask for our prayer requests, आपल्या प्रार्थना विनंत्या त्याला मागण्या अगोदर just worship Him. फक्त त्याची आराधना करा. Thank you, Lord God. धन्यवाद. You are our Father. तू आमचा पिता आहेस. Lord, my देवबापा, people need many things. माझ्या लोकांना अनेक गोष्टींची गरज आहे. As Daniel prayed, जसं दानिएलनी प्रार्थना we केली, are praying to you, Lord. आम्ही तुला प्रार्थना There करतो. are needs in the church. चर्च मध्ये गरज आहे And you said, आणि तू म्हणाला up till now, आतापर्यंत you have not asked for anything. तुम्ही काही मागितलं नाही. Ask the Father in my name, देवबापाला माझ्या नावात मागा and He shall give it to you. आणि तो तुम्हाला देईल. Father, देवबापा, I pray, मी प्रार्थना करतो. bless my people, माझे लोक आशीर्वादित कर. heal my people. माझ्या लोकांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Father, देवबापा, heal my people. माझ्या लोकांना आरोग्य दे. Heal my people. माझ्या लोकांना आरोग्य दे. Come on, say heal me. म्हणा मला बरं कर In the प्रभू. name of Jesus. मला येशूच्या नावात In the बरं name कर. of Jesus. मला येशूच्या नावात In बरं the कर. name of Jesus. मला येशूच्या नावात बरं कर. In the name of Jesus. येशूच्या नावात बरं कर. Every sickness, प्रत्येक I आजार command you in the name of Jesus. मी आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave the people in Jesus' name. सोड लोकांना येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Your pain has to go. तुमच्या वेदना गेल्या Your पाहिजे. sickness has to go. तुमचे आजार गेले Your पाहिजे. disease has to go. तुमचे रोग गेले In पाहिजे. Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. We are coming to you, Father, in the name of Jesus. देवबाप्पा येशूच्या नावात आम्ही तुझ्याकडे येत आहोत. My people have needs. माझ्या लोकांच्या काही गरजा Some आहेत. people need finance. काही लोकांना पैसा They गरजेचा आहे. need financial काही blessings. लोकांना आर्थिक आशीर्वाद हवे. Bless them financially. त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Father, bless them. देवबाप्पा त्यांना आशीर्वाद दे. In the name of Jesus. येशूच्या नावात दे. In the name of Jesus. येशूच्या नावात दे. Bless them financially. त्यांना आर्थिक Some आशीर्वाद दे. people need a काही breakthrough. लोकांना ब्रेक थ्रू हवा. Father, let them get a breakthrough. देवबाप्पा त्यांना तो ब्रेक थ्रू दे. In the name of म्हणजे Jesus. नवीन सुरुवात करून दे येशूच्या नावात. Father, do it. देवबाप्पा तू कर. Father, do it. देवबाप्पा तू Come on कर. now, ask the Father. चला तुम्ही आता देवबाप्पाला Keep मागा. on asking the Father what you want. तुम्ही देवबाप्पाला मागा तुम्हाला जे हवंय ते. We have never done like this before. Let us ask the Father. आपण अगोदर असं कधी केलं नाही. चला देवबाप्पाला मागूया. Say, Father, give it to me. म्हणा देवबाप्पा मला दे. Father, this is what I want. देवबाप्पा मला हे हवंय. Come on, tell him. सांगा ना त्याला. Every one of you tell him. प्रत्येकाने त्याला सांगा. Whatever you need, tell him. जे काही तुमची गरज आहे त्याला There is सांगा. an anointing here. इथे अभिषेक आलाय And God is answering your आणि prayer. देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देत आहे. Ask in faith. त्याला विश्वासाने मागा. Ask in faith. त्याला विश्वासाने The मागा. answer will come. उत्तर येईल. No evil powers can stop the answers to reach you. एकही दुरात्म्याची शक्ती उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचण्यात विरोध करू शकणार नाही. I bind every power of the devil सर्व सैतानी शक्ती मी बांधतो. who will not allow the answers to come तो to our लोकांच्या people. प्रार्थनेचं उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. In the name of Jesus. येशूच्या नावात बांधतो. In the name of Jesus. येशूच्या नावात I बांधतो. break every power of the devil. सगळी सैतानी शक्ती बांधतो. And I receive the blessings for my people in Jesus' आणि name. माझ्या लोकांसाठी येशूच्या नावात मी In आशीर्वाद Jesus' स्वीकारतो. name. येशूच्या नावात Yes, it is coming to our reach. येत आहेत ते आशीर्वाद आपल्या You हातात. don't need to wait 21 days तुम्ही 21 दिवस वाटही पाहायची गरज नाही. because you are living into the new covenant. कारण तुम्ही नवीन करारात We जगताय. just have to claim it in Jesus' name. आपण केवळ येशूच्या नावात Say, मागायचं. I receive it in Jesus' मला name. येशूच्या मागात मी स्वीकारते. Thank you, Lord. येशूच्या नावात मी स्वीकारते. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Jesus. धन्यवाद. Praise you, Jesus. येशू धन्यवाद. Praise you, Lord. धन्यवाद प्रभू. Give a big clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. Give a big clap to the Father. एक जोरात देवबाप्पासाठी टाळी वाजवा.